जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना सरांचे आपले स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिक शहरातील संघटित गुन्हेगारी टोळी विरोधात पोलीस आयुक्तांनी करडी नजर ठेवलेली आहे। गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास देखील त्यांनी सुरुवात केली आहे। नाशिक शहराची भयमुक्त शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला। नाशिक शहरातील गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढलंय म्हणून संघटित टोळी विरोधात आयुक्तांनी शहरातील पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असणाऱ्या हद्दीतील पहाटेच्या सुमारास एका वेळी 38 गुन्हेगारांच्या राहत्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा घेऊन छापा मारला। पकडलेल्या गुन्हेगारांकडून 3 गावठी कट्टे, 11 काडतुस, 8 तलवारी, 4 चॉपरसह गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले। यावेळी कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त संग्राम निशानदार, पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त विजय खरात आदींसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने असा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणीचे जे संघटित गुन्हेगारी आहेत आणि या ठिकाणीचे जे टोळी युद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त केली जाईल आणि सर्व नागरिकांना याच्यावरून दिलासा मिळेल। या दृष्टीने या ठिकाणी जे संघटित गुन्हेगार आहेत ते तलवारीने, चॉपरने, कोयतेने किंवा देसी कट्टे, पिस्तूलने ते हमला करतात आणि लोकांची हत्या करतात, पैशाची मागणी करतात आणि व इतर गोष्टी घडवतात। या दिशेने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने 38 ठिकाण जे आहेत ते निश्चित केलं। त्या ठिकाणीचे जिल्हा दंडाधिकारीच्या वतीने आमच्याकडून वॉरंट काढण्यात आला आणि 38चे 38 ठिकाणी दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 4 वाजता धाड टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये 543 अंमलदार, पुरुष अंमलदार होते, 120 महिला अंमलदार होती, 40 पुरुष पीआय होते आणि 2 लेडी पीआय होती आणि याच्यामध्ये मोठा सहभाग महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे, अंमलदारांचे आणि अधिकाऱ्यांचे पण होता। असा मोठा ताफा आपला जाऊन एका वेळी 38 ठिकाणी त्यांनी धाड टाकलं आणि याच्यामध्ये 25 गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 25 आरोपी पण अटक झालेला आहे आणि त्याच्यामधून 3 पिस्तूल, 11 जिवंत कारतूस आणि 35 जे आहेत ते तलवार, कोयता आणि चॉपर जे आहेत ते बरामद करण्यात आलेलं आहे। या दिशेने आपल्याला जे वाटचाल आता सुरू झालेली आहे की नाशिक शहर पोलीसच्या हद्दीमध्ये जे काही गँगवॉर्स आहेत, जे काही संघटित गुन्हेगारी आहेत, जे काही टोळी युद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त होतील। या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे। याच्यामध्ये आपली जी पूर्ण यंत्रणा आहेत ते सक्रिय आहेत आणि यांच्यावर अजून काय प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल त्याच्या दिशेने आम्ही कारवाई करत आहोत। जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक। नाशिक शहरामध्ये मोटरसायकल अडवून चोरी करणाऱ्या 4 आरोपींना आडगाव पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे। रोशन निमसे आणि मित्र नेहमीप्रमाणे कामावरून मोटरसायकलनं घरी जात असताना लिंक रोड परिसरात 4 संशयितांनी मोटरसायकलला रिक्षा आडवी लावून दमदाटी आणि मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीनं 2 मोबाईल, चांदीची चैन, 5000 रुपये हिसकावून घेतले। तक्रारदारानं आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शिताफीनं तपास सुरू करत या गुन्ह्यातील रिक्षाच्या नंबर प्लेटवरून 4 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय। या गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी अधिक माहिती दिली आहे। कालच्या परवाच्या ज्या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली रिक्षा आणि संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केलं होतं। माननीय कोर्टाने 14 तारखेपर्यंत त्यांना PCR दिलेला आहे। सध्या तपास चालू आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येतं का आडमार्गाला थांबवून
जी वाटमारी झालेली आहे, जर असे काही प्रकार असेल तर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. या संशयितांनी अजून काही गुन्हे केले असल्याचे उघडकीस येऊ शकते. सदरची कामगिरी ही नाशिक शहरचे पोलीस आयुक्त माननीय दीपक पांडे सर, परिमंडळ क्रमांक 1चे उपायुक्त श्री अमोल तांबे सर व विभाग 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. पोलीस आयुक्तांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट देत शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत आढावा घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे आडगाव पोलीस ठाण्याला भेट देत शांतता सदस्य आणि पोलीस पाटलांची बैठक घेतली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ग्रीन ज्यूस संकल्पनेचं कौतुक केलंय. नगरसेवक उद्धव निमसेंनी देखील या बैठकीत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याबरोबर शहरातील कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण ठेवणे, कोरोनाच्या प्रादुर्भावावर गर्दी नियंत्रित करणे अशा विविध विषयांवर चर्चा केली आहे. तसंच पोलीस पाटलांनी देखील पोलीस आयुक्तांच्या बरोबर संवाद साधला. ग्रीन ज्यूसची जी संकल्पना आहे ते मूलतः नाशिक सिटी पोलीससाठी आहेत आणि मी तोपर्यंत मर्यादित राहणार. मात्र त्याचे फायदा जर आम नाशिकांना होत असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि त्याबद्दल मी ते सर्वांना शुभेच्छा देतो. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं साजरी केली जाणारी माऊलींच्या पेस खांबाचा अभिषेक सोहळा आणि यात्रा रद्द झाल्यानं परिसरात भाविक नसल्यानं शुकशुकाट पाहायला मिळालाय. कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीनं यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील मुख्य प्रवेशद्वारासह मंदिर देखील 11 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात आलं होतं. फक्त पहाटेच्या सुमारास 4 ते 5 यजमानांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री नेवासा इथे कार्तिक वद्य एकादशीला यात्रा भरते. सुमारे 3 ते 4 लाख भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. मात्र सध्या देशासह राज्यात कोविड-19 महामारीचं मोठं संकट असल्यानं कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीनं कार्तिक वद्य यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबास नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील प्रगतशील शेतकरी बबनराव पिसोटे आणि मंदिर विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, कृष्णा पिसोटे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक घालण्यात आलाय. तसंच माऊलींची आरती करण्यात आली. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न आचार्य पांडुरंग जोशी यांनी केलं. यावेळी हरिभक्त परायण मार्तंड महाराज चव्हाण, चांगदेव महाराज कर्डिले, मयूर महाराज डौले, गोरख भराट, सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते. यात्रा रद्द करण्यात आल्याने एकही दुकान मंदिर रस्त्यावर लावण्यात आलेलं नव्हतं, तर काही भाविक श्रद्धेनं मंदिराच्या बाहेरूनच गर्दी न करता दर्शन घेताना दिसत होते. जागर जनस्थानसाठी गणेश मुळे, नेवासा. कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी आदिवासी विकास विभागानं मोठा गाजावाजा करत खावटी अनुदान देणार असल्याची घोषणा केली. अनुदान देणार या चर्चेला आता 6 महिन्यांचा कालावधी लोटलाय. मात्र या योजनेच्या मार्गातील अडथळे दूर होत नाहीयेत. अनेक आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झालेत. कधी या कुटुंबांना सरकारी मदत मिळेल अशी प्रतीक्षा त्यांना लागली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भरडल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाला दिलासा देण्यासाठी आदिवासी विकास विभागानं खावटी अनुदान देण्याची घोषणा केली. सुरुवातीला या घोषणेमुळे आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. योजनेचं स्वरूप उत्तम. 2,000 रुपये नगदी बँक खात्यावर जमा करायचे आणि 2,000 रुपयांचा किराणा भरून द्यायचा. यासाठी राज्यात शिक्षकांच्या मदतीनं आदिवासी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं गेलं. या सर्व प्रक्रियेला आता 6 महिन्यांचा कालावधी लोटलाय. अजून आदिवासींच्या खात्यावर ना रक्कम जमा झालीय ना किराणा त्यांना मिळालाय. 12 लाख कुटुंब आहेत जे या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. कंट्रोल संपत आहे रे. कोटिंग येला आहेत तुम्ही पिंपणनेर 3 अहो कामधंदा नाही तर रे आमने करोनानं काही कर नाही तर रे तेवर कामधंदा नाही तर आम्ही कामाला निघून होती इकडे. काय सरकारने काय सांगवतं का? काही नाही सांगाव.
खावटी कर्ज भेटणार होतं. काय नाही भेटणार नाही, सांगेत पण भेटणार नाही. पोरसला यायला तुम्ही पोरस काबाला येऊन अहो तरी काम धंदा नाही, मग पोरं बुका मारू का तडे आमले सरकार खावटी देणार होता, पण दिनात नाही. त्यावरती बा कामली घेऊन होतो आम्ही. काय करायला पाहिजे सरकारने मग तुमच्यासाठी आज? अहो काय द्यायला पाहिजे आमले पैसा मोडा तोडाले, किंवा कोणी आजारी पडत काय तर आमले पैसा पाहिजे. किराणा किराणा नाही, काही नाही, पैसा राहते किराणा करते. भेटणार आमले लॉकडाऊननं पैसा सरकारनं सांगितलं होतं, पण ते मिळाले नाही. आणि आम्हाला मिळाले असते ते आम्ही मग हे गुजरात मग गेलो नसतो. आणि मग हे पोरं लहान पोरं घेऊन आलो आहे. ते आम्ही इकडं एक तर गुजरातमध्ये करोना वाढलेला आहे, तरी जीव धोक्यात घालून आम्ही इकडं गुजरात आलो. तर आम्ही मग काय करणार, पोटाला काहीतरी पाहिजे ना, काम वगैरे मिळाले नाही आम्हाला. मग गुजरात जीव धोक्यात घालून मग गुजरातला गेलो आम्ही तिथं. मग तिथं आता असं तसं करून आम्ही ऊस तोडून भागवते. मग हे पैसा आम्हाला सांगितलं होतं सरकारनं की पैसे देऊ बुवा आम्ही तुम्हाला, किराणा वगैरे देऊ. ते काही मिळालं नाही साहेब आम्हाला. मग आम्ही इकडं ऊस तोडायला निघून आलो तर आम्ही. मग काय करावं शेवटी? आता भेटायला पाहिजे असं वाटतं का? काय आता भेटेल का नाही भेटतील? त्या एवढे दिवस गेले, 12 महिने गेले साहेब. 12 महिन्यात नाही मिळाले आम्हाला पैसे. आता काय मिळातील? नाही मिळणार आता. तुमची मागणी काय आहे? भेटायला पाहिजे का? आमची मागणी असं आहे की आम्हाला पैसे 2 पैसे भेटायला पाहिजे, 2 दाणे खायला भेटायला पाहिजे. तेवढेच आमचे पोटचे भुके आहेत साहेब. आम्ही काय सांगावं तुम्हाला? ज्या अक्राणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास पाडवी करतायत, त्याच 2 तालुक्यातून हजारो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झालेत. या आदिवासी बांधवांना वेळेवर अनुदान मिळालं असतं तर त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली नसती. मात्र आता ही कुटुंब घरं सोडून गेल्यानंतर बाहेरगावी गेल्यावर सरकार नेमकं कुलूप लागलेल्या घरांना अनुदान देणार का, हा प्रश्न आहे. अनेक कुटुंबांकडे ना रेशन कार्ड आहे, ना KYC केलेलं बँक खातं आहे. अशा स्थितीत सरकारचं हे अनुदान मृगजळ ठरणार नाही ना, अशी शंका आहे. सांगाय घ्या सांगा की, हा, बोला. सरकारने काय सांगितलं होतं? पैसा दाननी सांगितलं होतं. काय नाही भेटणार तर आम्ही ऊस तोडायला आणत आणि जर भेटी जात तर मग तुमले गरज राहतो. मग आता काय करायला पाहिजे सरकारने? पण द्यायला पाहिजे ना. मग आम्ही कसाला येतो गाव सोडेसनी, लहान पोऱ्यालीच नाही म्हणतो आम्ही. पूर्वी खावटी कर्ज दिलं जातं आदिवासी विकास खात्याकडनं, परंतु यावेळेला कोरोना पिरियड असल्यामुळे आणि लोक जे स्थलांतरित मजूर जे गेले होते, काम पूर्ण सोडून आले, त्यांना रोजगारही दिला, पैसेही आले असतील थोडेफार, परंतु त्यांना जेवायला काहीतरी दिलं पाहिजे, खायला काहीतरी दिलं पाहिजे. मी नेत्यांशी बोलताना, दिल्लीच्या नेत्यांशी बोलताना हेही वाक्य वापरतो की आम्ही कदाचित महामारीमध्ये मरणार नाही, पण भूकमारीमध्ये मारलं गेलो तर वाईट राहील. म्हणून मग यावर्षी मी कोरोना पिरियडसाठीच खास करून खावटी अनुदान ही योजना मंजूर करून घेतली 481 कोटीची. त्यातले 20-22 कोटी खर्च आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी लागते, परंतु 462 कोटीमध्ये खावटी अनुदान द्यायचं ठरलं. 2,000 रुपये याचा रोख रूपात आणि 2,000 रुपयाचं अन्नधान्य, म्हणजे त्याच्यात तांदूळ गहू सोडून म्हणजे डाळी असतील, तेल, मीठ, मिरची, चहापत्तीसह साखर, चहापत्तीसुद्धा आहे, हे द्यायचं ठरलेलं आहे. कदाचित या काही दिवसातच निधी जसं हे आहे कॅश रोखीने लवकर दिले जातील 2,000 रुपये, आणि टेंडर नोटीस या 2-3 दिवसात निघाली तर खावटीसुद्धा लवकरच दिली जाईल. पण त्याला प्रोसिजर करायला थोडासा उशीर लागतो, पण निश्चितपणे रोखीने मात्र लवकर दिलं जाईल. कोरोना काळात सामान्य माणसाला जगणं अवघड झालं. अशा परिस्थितीत आदिवासी समाज हा अधिक अडचणीत आला आणि त्याच्या अडचणी कमी करण्याऐवजी सरकार त्या वाढवण्याचं काम करतंय की काय, असा प्रश्न खावटी अनुदानाबाबत निर्माण झालाय. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार.
श्री साईबाबा संस्थाननं सभ्य गणवेशाबाबतचे फलक काढले नसल्यामुळे दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे तृप्ती देसाईंनी शिर्डीत प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी नोटीस बजावली असूनही त्या पुण्याहून शिर्डीकडे निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना सुपाजवळ अटक केली आहे. या अटकेचं वृत्त शिर्डीत येताच प्रवेशद्वारासमोर उपस्थित महाआघाडी आणि ब्राह्मण महासभेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार म्हटल्यामुळे सकाळपासूनच शिर्डीत विविध संघटना, महिला संघटना, साई भक्त यांनी तृप्ती देसाई यांना विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शिर्डीत मोठा पोलीस फौज फाटा वाढवण्यात आला होता. तृप्ती देसाई शिर्डीत आल्यास त्यांना विरोध करण्यासाठी महिला आणि साई भक्तांनी जोरदार तयारी केली होती. शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून DYSP संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, दीपक गंधाले, मिथुन घुगे, प्रवीण दातीर, पोलीस नाईक प्रसाद साळवे, मकासरे, गडाख, नितीन शेलार यांच्यासह शिर्डीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्रह्मांड नायक सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. शिर्डीच्याकडे येणारी एक विकृती आज पोलीस प्रशासनाने थांबवलेली आहे, त्याला अटक केलेली आहे. प्रशासनाचे आभार आणि साईनाथ बाबाचे धन्यवाद. साईनाथ महाराज की जय. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी. न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. यश टायर्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस: टायर अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरेमिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा. आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स, शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करीलिम्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक. नाशिक रोड 422101. मोबाईल 9881507215, 9370606643, 9766635211. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे दिंडोरीमधून. दिंडोरी तालुक्यात सद्यस्थितीला शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमाप्रमाणे 8 तास 3 फेज विद्युत पुरवठा केला जात असतानाही तो सलग होत नाहीये. सतत पुरवठा खंडित होतोय. यामुळे पिकांना पाणी देणं कठीण झालंय. त्याचबरोबर खंडित वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंप देखील नादुरुस्त होण्याचे प्रकार घडतायत. 8 तासापैकी केवळ 4-5 तासच वीज मिळतेय. याबाबत तत्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा येत्या 8 दिवसात राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये प्रहार स्टाईलनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी प्रहारचे तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ, उपतालुका प्रमुख गिरीश शिरसाट, तालुका सरचिटणीस संदीप केंदळे, युवा तालुका प्रमुख विक्रम बोराडे, रोहित पाटील आदींसह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. हे कायदे रद्द करावे या मागण्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीमध्ये गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून आहे. महाराष्ट्रातील राज्यमंत्री वंदनीय बच्चूभाऊ कडू देखील दुचाकीवरती असंख्य प्रहार कार्यकर्त्यासह त्या ठिकाणी दाखल होत आहे. परंतु एक केंद्र सरकारच्या वतीने या शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे या अन्यायाविरोधात
महाराष्ट्र पेटून उठला आहे या संदर्भात आज आम्ही दिंडोरी तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे। यावरती तोडगा न निघाल्यास प्रहार टाईमने येत्या 8 दिवसामध्ये तीव्र असं आंदोलन करण्यात येईल। याला सर्वस्वी जबाबदार मात्र प्रशासन केंद्र शासन असणार आहे। जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी। काही अज्ञात चोरट्यांनी नंदुरबार शहरामध्ये संजय मोबाईल शॉपी फोडून महागडे मोबाईल चोरून नेले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करत असतानाच ही दुकानफोडी नंदुरबार शहरातील 2 विधी संघर्ष बालकांनी केल्याची माहिती समोर आली आहे। या गुन्ह्यात 2 अल्पवयीन बालक आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे। त्याचबरोबर लपवलेले एकूण 4,70,000 रुपयांचे 56 महागडे मोबाईल काढून दिले। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, दादाबाई मासूळ, अभय राजपूत, आनंद मराठे यांनी ही कामगिरी केली आहे। जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार। भडगाव येथील मोटरसायकल चोरी करणारी टोळी धुळ्यात मोटरसायकल विकण्यासाठी नेत असताना फागणे तालुका धुळे येथील आरोपींना पोलिसांनी रंगेहात मुद्देमालासह पकडलंय। चोरट्यांनी चोरी केलेल्या तब्बल 6 मोटरसायकल भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत। या मोटरसायकलच्या आरोपींनी नंबर प्लेट काढून विकण्यासाठी घेऊन गेले होते। भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मी पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, भडगाव पोलीस स्टेशन। भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 306/20 कलम 379 प्रमाणे एक मोटरसायकल चोरी झालेली होती। त्या मोटरसायकल साठी आम्ही काही गुप्त बातमीदार नेमले आणि त्या गुन्ह्यातील मोटरसायकल आणि आरोपी 2 आरोपी हे आम्ही धुळे येथून ताब्यात घेतले होते। त्यांच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर तपासादरम्यान त्यांनी आणखीन 6 गाड्या म्हणजे एकूण 7 गाड्या त्यांनी चोरल्याची कबुली दिली होती। त्यापैकी 4 गाड्या आमच्याच पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरच्या आहेत। त्या गाड्यांचं ते गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत। त्याचप्रमाणे एक गाडी नाशिक येथील असून 2 गाड्यांचे फक्त चेसिस नंबर आहेत, इंजिन नंबर आहेत। त्याप्रमाणे त्या गाड्या कुठल्या तरी ठिकाणून त्यांनी चोरल्या असतील त्याबाबत त्यांनी व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती आणि त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आरोपीचं नाव? यामध्ये अटक केलेले आरोपी एक पप्पू उर्फ गणेश आनंदा माळी, आणि दुसरा अजय दिगंबर जाधव आणि तिसरा राहुल माधवराव वाघ असे 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि आता त्यांना MCR झालेले आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, भडगाव। आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव शहरामध्ये। खरं तर एका शहराची ओळख त्याच्या विकासापासून तर त्याच्या इथल्या असणाऱ्या स्थानिक मुद्द्यांवरती प्रलंबित असते। मात्र आज आपण चाळीसगाव शहरात आलेलो आहोत। नेमकं चाळीसगाव शहराचा विकास किती झालेला आहे आणि भकास किती झालेला आहे, तेथील आपल्या राज्यकर्ते असतील, येथील स्थानिक नेते असतील, विविध संघटनेचे पदाधिकारी असतील, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सुरुवातीला सर, गेल्या अनेक वर्षांपासनं चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं दाखवली गेली किंवा येथील प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडनं वारंवार विकास कामाचा गवगवा केला गेला। काय वाटतं आपल्याला एक चाळीसगावकर म्हणून की खरोखर चाळीसगावचा विकास झालेला आहे का? गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे चाळीसगाव शहरात लहानचे मोठे झालेलो होतो आम्ही, आता 50च्या पुढे चाललेलो आहोत। जो काही गवगवा कोणी करत असेल की चाळीसगाव शहराचा खूपच चांगला विकास झालेला आहे, तर गेल्या 25-30 वर्षापासून चाळीसगावमध्ये काही ठोस विकास झालेला नाही। उलट चाळीसगावचं शहर पातळीवर, आर्थिक पातळीवर चाळीसगाव बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेलं आहे। इथल्या उद्योगधंदे बंद झाले, बेलगंगा बंद झाली, इथल्या दूध डेअरी बंद झाल्या आहेत आणि इथली जी टेक्स्टाईल मिल होती ती बंद झाली।
इथे मोठमोठे कारखाने होते ते बंद झाले, म्हणजे आर्थिकदृष्ट्या चाळीसगाव भाकात झालेला आहे. रस्त्यांचंही तीच अवस्था आहे. नाही म्हणायला चाळीसगाव नगरपालिकेचं एकच काम आहे की ते कमीत कमी महाराष्ट्रामध्ये जो पाण्याचे उदासीनता आहे पाण्याबद्दल, ते चाळीसगाव तालुक्याच्या आणि चाळीसगाव शहराच्या लोकांना पाण्याची वानवा कधी भासली नाही. हे चाळीसगावच्या नगरपालिकेचं आणि त्या तत्कालिक नेतृत्वाला त्याबद्दल त्याच्या कामाची पावती द्यावी लागेल. नाही, मात्र पाण्याच्या समस्येसोबत दैनंदिन गरजा ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. रस्ता असेल, मीटर, गटर, ह्या अनेक गोष्टी ज्या सर्वसामान्य नागरिकांना रोज त्याला सामोरं जावं लागतं. काय वाटतं आपल्याला, ह्या गरजा नगरपालिका व्यवस्थितपणे नागरिकांना देत आहे का? तसं बघितलं तर चाळीसगावकरांच्या जनतेच्या दृष्टीने पाहिजे तितक्या व्यवस्था लोकांना मिळत नाही आहेत. कारण आता ताजे उदाहरणं जर द्यायचे झालेत तर आमच्या चाळीसगावच्या रस्त्यांवर कुठल्याही रस्त्याला जा, तुम्ही जर इकडनं गेले तर तिकडे जाईपर्यंत तुम्हाला एखाद्याने पावडर लावली की काय अशी परिस्थिती, धुळीचं साम्राज्य आमच्या चाळीसगाव शहरात झालेलं आहे. आणि रस्त्यांची इतकी दुर्दशा आहे, म्हणजे डांबरी रस्त्यामध्ये त्याला रिपेअर करायचं तर मुरुम आणि माती टाकून रिपेअर केलं जातं. आता यांचे इंजिनियर काय करतात तेच कळत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता मागच्या काळामध्ये म्हणजे कधी कधी तर असं वाटतं की नगरपालिकेचे सत्ताधारी आणि विरोधक हे करतात का हेच कळत नाही. म्हणजे विरोधकांना विरोधकाचं काम कळत नाही का सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचं काम कळत नाही. आणि कधी कधी काही महत्त्वाच्या जर गोष्टी असल्या, एखादी योजना मंजूर करून घ्यायची, तर काही लोक इकडचे इकडे जातात, इकडचे तिकडे जातात. फक्त ते मोठं काम मंजूर करून घेता आलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अर्थ असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत असं मला वाटतं. या ठिकाणी काही राजकीय पक्षाचे मंडळी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. संघटनांचा आरोप आहे पोस्टरबाजीचं राजकारण तुमच्याकडनं केलं जातं, मात्र विकासाच्या बाबतीत शून्य असं नगरपालिका असेल किंवा त्याच्यातले सत्ताधारी किंवा विरोधक असेल पाहिजे तशी ठाम भूमिका घेताना पाहायला दिसत नाही. काय सांगा? नाही, मी या शहरामधल्या आणि तालुक्यामधल्या ज्या काही शिक्षण, आरोग्य आणि रस्ते, कायदा सुव्यवस्था या संदर्भामध्ये जनरल विधान असं करू इच्छितो की पूर्णपणे या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आणि आता पुन्हा या 1 वर्षाच्या काळामध्ये ढासळलेली आहे. मगाशी दोन्ही वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे शहरामध्ये बकालपणा वाढला आहे, अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, रस्त्यांवर चालायला जागा नाही, वाहनांना जायला जागा नाही आहे. शिक्षणाच्या संदर्भात तर फार बट्ट्याबोळ झाला आहे. नगरपालिकेला शिक्षण कळतं का नाही तेच मोठा प्रश्न आहे. कारण नगरपालिकेच्या शाळाच बंद पडल्यात. नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुविधा पुरवण्याची जबाबदारी नगरपालिकेची असते, ही नगरपालिकाच विसरलेली आहे. त्याच्यामुळे या शहरामधल्या गोरगरिबांचं शिक्षणही बंद झालं आहे. आज परिस्थिती अशी आहे की ज्या शाळा होत्या त्याही खाली पडलेल्या आहेत, गोठ्यांसारख्या पडलेल्या आहेत. भाड्याने घेतलेल्या इमारती त्या सोडतही नाही, त्या मालकांच्या ताब्यात देत नाहीत आणि त्या शाळा विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट, पाण्याचा विषय जर सोडला तर या शहरामधले आरोग्य अजिबात ठप्प झालेलं आहे. कारण सगळ्या गोरगरिबांना खाजगी दवाखान्यांमध्ये जावं लागतं. नगरपालिकेचा दवाखाना असेल, शासकीय ग्रामीण रुग्णालय असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इलाज होत नाहीत. त्याच्यामध्ये डॉक्टर हजर नाही आहेत किंवा नर्सेस नाही आहेत, स्टाफ नाही आहे, औषधं नाही आहेत. तुमच्या मुद्द्याला अनुसरून खरं तर संपूर्ण देशासह भारतावरती कोरोना महामारी आली. खरं तर या सर्व महामारीला अनेक लोकांना बळी पडावं लागलं. मात्र इतक्या भारताला सह देशाला एवढ्या मोठ्या गोष्टीचा सामना करत असताना आपल्या नगरपालिकेकडनं काय उपाययोजना केल्या गेल्या? तसं तर मूलभूत सुविधांपासून तर नगरपालिकेच्या प्रशासनाने वंचित ठेवले नागरिक असतील किंवा संघटनांनी असा आरोप आपल्यावरती केलेला आहे. आपणही लोकप्रतिनिधी आहात, सत्ताधारी आपल्यासोबत आहे. नेमकं या कोविडच्या काळात आरोग्याचा विषय फार गंभीर विषय आहे, त्या बाबतीत नगरपालिकेने काय केलं? आरोग्याच्या विषयावर नगरपालिकेने काय केलं ती एकट्या नगरपालिकेची जबाबदारी. नगरपालिकेला जे जे शक्य असेल ते काम नगरपालिकेने प्रभागांमध्ये फवारणी करणे, त्या प्रभाग लोकांवस्तीमध्ये जनजागृती करणे वगैरे इत्यादीची कामं नगरपालिकेने केली. या ठिकाणी चाळीसगाव नगरपालिकेचा स्वतःचा मालकीचा कोणत्याही प्रकारचा दवाखाना वगैरे अशी सुविधा मागच्या या काळात आता सद्यस्थितीत उपलब्ध नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या शक्य असतील त्या गोष्टी केल्यात आणि शहराची जी परिस्थिती या सगळ्या मंडळींनी सांगितली यापूर्वीच्या ती वास्तव आहे. मागील काळामध्ये जी विकास कामं झाली त्यापेक्षा नाविन्याने या येणाऱ्या मागील 4 वर्षाच्या कालखंडात खूप काही असं मोठं विकासकाम झालेलं असं काही लोकांना ठोस आपण सांगू शकू असं काही झालेलं नाही. नक्कीच नागरिकांच्या अपेक्षा एक पालक संस्था म्हणून नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, हिच्याकडे पाहिलं जातं.
किती सुविधा तुमच्या पालक संस्थेकडनं नागरिकांना दिल्या जातात? नगरपालिकेकडनं पाण्याची सुविधा अतिशय चांगल्या प्रकारची आहे. दिवाबत्तीच्या काही गोष्टी झालेल्या आहेत, मात्र रस्ते असतील, गटारे असतील, याच्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणा चाललेला आहे. त्या दुरुस्तीसाठी चाललं आहे. नक्कीच खरं तर आता आपल्याकडं ह्या सर्व प्रश्नांचा बळीमार आपल्याकडे आहे. आपण सत्ताधारी आहात. आपलं ढम्म प्रशासनाचा आरोप आपल्यावरती ठेवला जातो आहे. आपण विकास कामं करत नाही. नेमकं याच्या मागची सत्यता काय आहे किंवा यांच्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे काय आहे? बरं, निश्चितपणाने सगळ्यात आधी जागर जनस्थानने आम्हाला या मंचावर बोलण्याची संधी दिली, म्हणून मी मनापासून तुमचे आभारी आहोत. आणि ज्या पद्धतीने शहराच्या बाबतीत सांगितलं गेलं, मग शहर विकास आघाडीचे नगरसेवक असतील, आपल्या शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असतील, त्यांनी सांगितलं. मी ठामपणे सगळ्यांना सांगू इच्छितो की मागच्या 40 वर्षात चाळीसगाव शहराचा जेवढा विकास किंवा चाळीसगाव शहरासाठी निधी आला नाही, तेवढा निधी ह्या 4 वर्षात चाळीसगाव शहरासाठी भारतीय जनता पार्टीच्या मागच्या कार्यकाळात आलेला आहे. मग त्यात ट्रामा केअर सेंटरसारखं जिल्ह्यात अद्ययावत ट्रामा केअर सेंटर आहे. त्यात आपण चाळीसगाव शहरातल्या पाणी पुरवठ्याच्या पूर्ण शहराच्या पुढील 50 वर्षाचा अभ्यास करून 68 कोटीची योजना राबवलेली आहे. त्यानंतर भूमिगत गटारीसाठी आता प्रस्तावित पहिला टप्पा 68 कोटीचा पास होऊन पुढील 92 कोटीचा टप्पा पुढच्या टप्प्यात आहे. असे अनेक कामं जे शहरात सांगण्यासारखे आहेत, असे कामं झालेले आहेत. आणि निश्चितपणाने मी अभिमानाने सांगू शकतो की मागच्या कालखंडात जे 40 वर्षात मागच्या सत्ताधाऱ्यांना जमलं नाही, ते ह्या 4 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत आम्ही करून दाखवलेलं आहे. नक्कीच आपण आता ज्या पद्धतीने जे कामं सांगितली की आपण केलेली आहेत, विरोधकांचा आपल्यावरती आरोप आहे, संघटनांचा आपल्यावरती आरोप आहे, मात्र सर्वसामान्य असेल, चाळीसगावकरांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते देखील जाणून घेणार आहोत. सर, ज्या पद्धतीने हे राजकीय आरोप प्रत्यारोप आपण बघितले, काय विकास कामं झालेली आहेत, काय आश्वासनं दिली गेलेली आहेत, मात्र एक चाळीसगावकर म्हणून खरोखर तुमच्या शहराचा किती विकास झाला आहे आणि किती बकास झाला आहे? नमस्कार, मी डॉक्टर सुनील राजपूत. जागर जनस्थान हा सामान्यांचं व्यासपीठ, यावर तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपलं चाळीसगाव नगरीमध्ये स्वागतही करतो. एक समाजकारणी म्हणून गेल्या 15 वर्षापासून मी या गावामध्ये समाजकारण आणि माझ्या खाजगी वैद्यकीय व्यवसायातून आणि त्या चष्म्यातून, कुठलीच राजकीय चष्म्यातून न बघता जो काही समाजकारण आणि गावाचा विकास मी बघितला आहे, तसं खूप काही विकास आमच्या गावामध्ये 15 वर्षाच्या कालखंडात मी बघितलेला नाही की जे नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी शासकीय योजनेतून झाला असेल. आमच्या गावामध्ये जर हा कदाचित महाराष्ट्रामधला एकमेव असा तालुका असेल की ज्यामध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि वैद्यकीय सुविधा या चाळीसगावमध्ये जेवढ्या दिल्या जातात ते कुठल्याच महाराष्ट्राच्या तालुक्या लेवलवर दिल्या जात नाही. गेल्या 40 वर्षापासून वैद्यकीय व्यावसायिक, पोस्ट ग्रॅज्युएट, मेडिकल ग्रॅज्युएट्स या तालुक्यामध्ये आहे आणि त्या सुविधा आम्ही या ठिकाणी देत असताना, पण ज्या दृष्टिकोनातून आपण मला विचारतं आहे की भौगोलिक दृष्टीचं ॲडव्हान्टेज घेऊन चाळीसगावने जी प्रगती करायला पाहिजे होती, आज 50 किलोमीटरवर धुळे जिल्हा आहे, 50 किलोमीटरवर मालेगाव आहे, 100वर औरंगाबाद आणि 100वर जळगाव, एवढं चांगलं भौगोलिकदृष्ट्या लोकेशन असतानासुद्धा जी प्रगती आमच्या चाळीसगावमध्ये रेल्वेचं ॲडव्हान्टेज घेऊन सेंट्रल रेल्वे लाईनवर हा गाव स्थित असतानासुद्धा या गावाची ज्या काही कारखानदारी असो किंवा व्यवसाय, इतर खाजगी व्यवसाय असो, ती प्रगती किंवा रोड, रस्ते त्या कुठल्याच अशा खूप चांगल्या प्रमाणावर झालेल्या नाही आहे. आज धूळमुक्त चाळीसगाव करणं अतिशय गरजेचं आहे, कारण आज आपण बघतो की ज्या कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण ही आपली जीवनसृष्टी अडकलेली आहे, अशा ह्या वातावरणामध्ये धूळमुक्त चाळीसगाव, चांगले रस्ते, चांगली वीज, या सगळ्या गोष्टी देणं या चाळीसगावला अतिशय भाग आहे. कारण इथले नागरिक खूप सुज्ञ आहे, एज्युकेशन इथलं खूप चांगलं आहे, पण पाणीची व्यवस्था सोडली तर मात्र इतर गोष्टींमुळे चाळीसगाव अजूनही मला त्या प्रगतीपथापासून बराच वंचित आहे असं मला वैयक्तिकरित्या सांगावं. नक्कीच अजून एक नागरिक आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर पालक संस्था मानली जाते नगरपालिका, मात्र नागरिकांशी एक सावत्रपणाची भूमिका नगरपालिकेची आहे का? नक्कीच आहे, कारण की विषय असा आहे की चाळीसगावमध्ये आज जर कायदा सुव्यवस्था बघितली तर बऱ्याच वेळा असं नगरपालिका प्रशासनाला वाटतं की कायदा सुव्यवस्था फक्त पोलीस डिपार्टमेंटने सांभाळली पाहिजे किंवा बाकीच्यांनी लोकांनी सांभाळली पाहिजे, पण तसं नाही आहे.
चाळीसगावमध्ये आज इतकी अतिक्रमणं वाढलेली आहेत, त्या अतिक्रमणांवरती इतके अवैध धंदे चालू आहेत. मग त्या ठिकाणी त्या अवैध धंद्यांमध्ये सगळे जनसामान्य, म्हणजे तुम्ही जर पाटणादेवी रोडला गेलात किंवा इतर कुठल्याही भागातला गेलात तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अवैध धंदे हे नगरपालिकेच्या जागावरती चालले. मग नगरपालिका करते काय? नगरपालिकेने ते अवैध धंदे जे आहेत, ती जी अतिक्रमण आहेत ती उठवली पाहिजे. ती जर उठवली नाही गेली तर हे अवैध धंदे जरा बंद होतील. चाळीसगावमध्ये गुटखा आहे, अजून चालू आहे, गांजाचे हब आहे. म्हणजे आज चाळीसगावची ओळख जी होते याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही का? फक्त एकंदरीत चाळीसगावकरांना, एका नागरिकाला इतक्या गोष्टीची माहिती आहे, प्रशासन झोपा काढते. नक्कीच झोपा काढत आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे, चाळीसगावातले जेवढे राजकीय पुढारी असू देत किंवा कोणी असू देत, सगळ्यांना माहिती आहे कुठे काय चालू आहे, कुठे काय चालू आहे. पण सगळ्यांचं असं असतं की ठीक आहे, त्याचं येतं जाऊ दे, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी बघेल. असा हा जो विषय आहे, हा प्रत्येक राजकारण्याने किंवा प्रत्येक कोणी नगरसेवक असू देत, नाही तर लोकप्रतिनिधी असू देत, यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. जर तुम्ही सत्तेत आहात किंवा विरोधात आहात हा भाग नंतरचा आहे, पण तुम्ही एक चाळीसगावकरचे नागरिक आहात, तर नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पण आहे की चाळीसगावला अवैध धंद्यांच्या याच्यातून सोडवलं पाहिजे. जी अतिक्रमण आहे ती काढली पाहिजे. तसा प्रकार कुठेच होताना दिसत नाही आज चाळीसगावमध्ये. नक्कीच एका लोकप्रतिनिधीला किंवा एका प्रशासकाला ज्या पद्धतीने नागरिक ज्या विश्वासाने आपल्या सेवेसाठी हे करत असतात, त्याच्याकडनं आशा बाळगून असतात, राजकीय मंडळींना मताचा जो जोगवा ज्या वेळेस ते मागत असतात, लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवून मतं देत असतात. सर, नागरिकांच्या मुबलक अशा अपेक्षा आहेत. चाळीसगावकरांचं मत आहे अवैध धंदे असतील, विविध प्रकारे सर्रासपणे या ठिकाणी चालू आहे. एक प्रशासन म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून याच्यावरती आपण अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला नाही का? निश्चितपणे त्यांनी ज्या समस्या मांडल्यात, मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. चाळीसगाव शहरात नुकतीच 1 महिन्यापूर्वी घडलेली घटना, आदरणीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी एक गुटख्याच्या ट्रकचा पाठलाग करून पकडले होते. यातून हे निश्चितपणाने आजचे लोकप्रतिनिधी कोणत्या पद्धतीने काम करतात हे मला सांगायला नको. नाही, तुम्ही ज्या पद्धतीने आमदारांचा उल्लेख केला ज्यांनी ट्रक पकडला, मात्र तुमच्या शहरात सर्रासपणे विक्री आहे, त्याच्यावरती अंकुश नाही ठेवला. मुळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम करत असताना अवैध धंद्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजे. वेळोवेळी आम्ही तुम्हाला कागदपत्रावर दाखवून देऊ. अवैध धंद्यांच्या बाबतीत आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लोकप्रतिनिधी असतील, यांनी वेळोवेळी जिथे जिथे ज्या प्रमाणात 2 नंबर दिसले असतील त्या संदर्भात सूचना करून ते बंद करण्याचं, प्रत्येक नागरिक हा 2 नंबर धंद्यामुळे त्रस्त झालेला आहे आणि 2 नंबर धंदे कसे बंद होतील याच्यावर भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने काम करत आहे. आणि त्याचंच उदाहरण मी जे सांगितलं की तो गुटख्याचा ट्रक पकडला, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. काय वाटतं आपल्याला, ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा अंकुश ठेवण्यात ते प्रयत्न करत आहेत, कितपत यांच्या मताशी सहमत आहे? ते प्रयत्न करतायत, परंतु परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर आहे. कारण परिस्थिती जर त्यांच्या हाताबाहेर नसती तर आज ही स्थिती, जशी आज ही नागरिक मंडळी तर सगळी मांडती की अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत आणि त्या आता शहरात आपल्याला सगळ्यांना वावरत असताना दिसत आहेत आणि त्या सत्य आहेत. मग ते प्रयत्न करतायत, परंतु मग याचा अर्थच असा काढायला लागेल की त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती आहे बा. नक्कीच. खरं तर प्रशासक आणि शिवाय सत्ताधारी ह्या दोघांचा अंकुश शहराच्या विकासावरती आणि अवैध धंद्यांवरती देखील तितक्याच पद्धतीने असायला हवा. मात्र ज्या पद्धतीने आपल्याकडनं माहिती येते, नागरिकांकडनं येते, अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही कारवाया करतो. याच्यात कितपत खरं आणि खोटं हे नेमकं काय? या संदर्भामध्ये आत्ता ज्या सर्वसामान्य नागरिकांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, या ठिकाणी आपल्याला जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपण आणखीन जर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया स्वतः जाणून घेतल्या तर आम्ही काय सांगतो यापेक्षा नागरिक काय सांगता ही वस्तुस्थिती आपल्याला समोर आल्याशिवाय राहणार नाही. कदाचित आपण याबाबतीत चाळीसगाव पोलीस स्टेशन, महसूल प्रशासन यांचे वेळोवेळी दाखले जर घेतले तर आपल्याला याबाबतचं वास्तव लक्षात येईल. नाही, एक नागरिक म्हणून किंवा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आत्ताची स्थिती काय, की खरोखर अवैध धंदे सुरू आहेत की त्या बंद आहेत? नक्की भयवा आहे, नक्की भयवा आहे. नक्की चाळीसगाव शहराच्या येणाऱ्या पिढीच्यासाठी अतिशय घातक अशी परिस्थिती आहे. नक्कीच. खरं तर भारताला तरुणांचा देश मानला जातो.
गेल्या ज्या पक्षात आपण काम करत असाल किंवा आताची जी पिढी पक्षांमध्ये येते किंवा वेगवेगळ्या राजकारणी आज समोर येतं, युवा पिढी समोर येते, मात्र आपल्या चाळीसगावमध्ये सर्रासपणे अवैध धंदे असतील, व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे आणि असा तरुण आपल्या सभोवतालचा तरुण कशा पद्धतीने येणाऱ्या काळात टिकू शकेल, काय सांगा? ते आता आमदार आणि खासदार साहेबांचा उल्लेख झाला म्हणून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की खासदारही आमच्या तालुक्याचेच आहेत आणि आमदार तर आत्ताही तर दोघंही तरुण आहेत, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये सर्रास युवकांचा आणि तरुण पिढीचा जो सत्यानाश चालवला आहे तो खरोखर अगदी म्हणजे त्याच्यावर टीका करावी तेवढी थोडी, कारण याच लोकांनी गुटख्याचे यांचेच कार्यकर्ते सापडतात, या गावठी दारूमध्ये यांचेच कार्यकर्ते सापडतात, सट्टा पिढींमध्ये सुद्धा यांचेच कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं जातं, त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होत नाही, त्यांच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. जरी आमदार साहेबांनी गुटखा पकडून दिला परंतु गुटखा ज्याचा पकडला तो त्यांचाच कार्यकर्ता आहे, तो त्याच्यावर आज काय कारवाई झाली त्याची आज कुठं बातमीसुद्धा नाही आहे. त्या गुटख्याचं काय झालं तेही आज कळलेलं नाही आहे. आणि या दोन्ही लोकांनी मागच्या काळामध्ये ज्या कमिटमेंट केल्या किंवा ज्या आश्वासनं दिली होती, ज्या आश्वासनावरती निवडून आले, त्या आश्वासनाची आजपर्यंत कुठेही पूर्तता झाली नाही. कारण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्य यांचे जे असतात भाजपाचे, पण जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी साध्या गावांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे, गावातल्या गल्ल्या अगदी अतिक्रमणाने भरलेल्या आहेत, गावामध्ये धूळ प्रचंड प्रमाणात उडते, गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत, वेळेवर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची लाईन राहते की नाही राहते हे सुद्धा ते जिल्हा परिषद सदस्य बघायला तयार नाहीत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी शहरामध्ये सुद्धा अत्यंत बकालपणा वाढलेला आहे. जिकडे पाहावं तिकडं आता नवीन वस्ती जेवढी वाढली तिकडे तर रस्ते पण नाही आहेत. पावसाळ्यामध्ये एवढे हाल होतात की लोकांना जाण्यासाठी अक्षरशः सायकली मोटरसायकली लोटत न्याव्या लागतात किंवा रस्त्यावर सोडून द्याव्या लागतात, इतकी वाईट अवस्था असते. जुन्या गावांमध्ये यांनी आता त्या नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नावाने रस्ते खोदून ठेवलेले आहेत. रस्ते खोदून ठेवल्यामुळे अतिशय धूळ उडते आणि ते जे रस्ते चांगले होते तेही यांनी सगळे खराब करून ठेवलेले आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप किंवा जी वस्तुस्थिती मांडली जाते, एक संघटना फार महत्त्वाची भूमिका शहरात असेल महानगरात असेल बजावत असते, ती सत्तेत असो अथवा नसो. या सर्व गोष्टींसाठी आंदोलनात्मक आपण भूमिका का घेतली नाही? आम्ही वेळोवेळी आंदोलनाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. आता हा जो रस्त्यावरच्या अतिक्रमणाचा विषय आहे, मी तर म्हणतो हे रस्त्यावरचे अतिक्रमणं सर्वसामान्य पोट भरणाऱ्या लोकांचे आहेत, अतिक्रमणाचे शेवटी ते. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो की हे सत्ताधारी अनेक बँका आहेत. मी इथे सत्ताधाऱ्यांना विचारतो किती बँकांनी अधिकृत पार्किंगची व्यवस्थेची परमिशन, त्यांच्या परमिशन बघा, त्यांना म्हणजे पार्किंग न करता सुद्धा त्यांना परमिशन दिली जाते. अनेक मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत शहरातल्या की त्यांची पार्किंगची व्यवस्था नाही, म्हणून रस्त्यावर अक्षरशः मेन रोडवर अर्धा रस्ता गाड्यांनी भरला जातो. असे कितीतरी कॉम्प्लेक्स आहेत तिथं पाहिजे तशी पार्किंगची व्यवस्था नाही आहे, त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत. मग हे यांना राजाश्रय असल्याशिवाय हे सर्व शक्य आहे का? आम्ही याच्या विरोधात आंदोलन केलं आहे. पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा, वाहतूक शाखेला आम्ही निवेदनं दिली आहेत, नगरपालिकेला नगराध्यक्षांशी भांडलो आहे आम्ही या विषयावर. संघटना म्हणून आम्ही आमच्या जबाबदारीने भांडत आलेलो या विषयावर. शिवाय एक मिनिट मला एक सांगायचं अजून की चाळीसगाव हे खरोखर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्याचा पाहिजे तसा ॲडव्हान्टेज घेतला जात नाही. याच्यात एक महत्त्वाचा विषय आम्ही अतिशय आमचा त्याच्यावर अभ्यास चालला आहे. चाळीसगाव शहरासाठी जसं आपण म्हटलं की भारत हा तरुणांचा देश आहे, चाळीसगाव शहरात अनेक तरुण आहेत. आमदारांनी गाडी पकडली त्याचं मी नक्कीच कौतुक करतो, गुटख्याची गाडी पकडली, परंतु त्याच्या पुढे जाऊन काही गोष्टी आता चाळीसगावातले तरुण तुम्ही पालकांना विचारा. जसं यांनी सांगितलं की सर्वसामान्यांच्या जर तुम्ही प्रतिक्रिया घेतल्यात तर पालक अगदी म्हणजे टेन्शनमध्ये आहेत की आपल्या मुलांचं काय होणार. गांजाच्या अधीन चाळीसगाव जवळजवळ 50% तरुण गांजाच्या अधीन होऊन गेलेले आहेत. याचा बंदोबस्त हे प्रशासन हे राज्यकर्ते कधी करणार याच्या संदर्भात सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत. परंतु सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन यांची जर सांगड असली तर आमच्यासारखा सामान्य माणूस आंदोलनं करून प्रत्येक विषयावर आम्ही आंदोलनं करायचे का? मग हे सत्ताधाऱ्यांना लोकांनी निवडून कशा करता दिलं आहे? दुसरा विषय, चाळीसगावातल्या तरुणांसाठी आता उद्योगधंदे यांनी सांगितलं की अनेक उद्योग पूर्वीचे बंद पडलेत, परंतु आता भारत वायरोप असेल, अंबुजा असेल, या ठिकाणी लोकल, आता लोकलचा अर्थ बायलॉजमध्ये असा घेतला जातो की महाराष्ट्रातला तरुण. महाराष्ट्रातला सुद्धा तरुण पूर्ण त्या ठिकाणी 80% लोकल लोकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि भूमिपुत्रांना म्हणून चाळीसगाव तालुक्यातल्या तरुणांना तिथे नोकऱ्या दिल्या काय पाहिजेत. परंतु या ठिकाणी काही सत्ताधारी तिथे असे म्हणजे हे बनून बसले, लेबर कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते सांगतील त्याच लोकांना तिथं तो त्यांच्या लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून तो काम करू शकतो, तो ऑन पेपर नसतो.
या विषयावर आम्ही स्टडी करतो आहे आणि याच्या विषयावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी सेनेच्या माध्यमातून अतिशय उग्र असं आंदोलन करू. वेळ प्रसंगी आम्ही असा इशारा देणार आहोत की जर स्थानिक तरुणांना एवढ्या दिवसांच्या आत रोजगार दिला नाही तर आम्ही कंपन्या जाळून टाकण्याचा इशारा देणार आहोत. नक्कीच ज्या पद्धतीने यांना तरुणांचा ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना त्यांनी इशारा दिलेला आहे, एक संघटना म्हणून आपण काम करतायत चाळीसगाव शहरामध्ये. अवैध धंदे आहेत, तरुण अक्षरशः रसातळाला जातील आणि येणारी तरुण पिढी ही संपुष्टात येईल. काय आंदोलनाचा पवित्रा येणारा काळ आहे? अवैध धंदे, तरुणांचे व्यसनाधीनता ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ह्या समस्येला तर खरं म्हणजे आता स्थानिक पातळीवरचा म्हणा किंवा याला पातळीवर न गणता ती एक भारतीय म्हणून आता ही प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे की तरुणांना आता योग्य मार्गाकडे देण्याचं काम झालं पाहिजे. तरुणांना त्यांची कर्तव्यबुद्धी निर्माण, त्यांच्या कर्तव्यबुद्धीची जाणीव करून दिली पाहिजे. आणि हे काही चाळीसगावचं किंवा राजकीय पक्षाशी सीमित असलेलं कार्य नाही आहे. हा देश माझा आहे, या देशातील लोक माझे आहेत आणि त्याच्यामुळे या देशातल्या लोकांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची एक भारतीयत्वाची जबाबदारी असलेली जी जाणीव आहे ती आता उच्चभ्रू समाजात राहिली नाही, राजकीय नेत्यांमध्ये राहिली नाही, अधिकाऱ्यांमध्ये राहिली नाही. आणि जे जे लोक ज्यांच्याकडे अपेक्षेने बघावं त्यांच्याकडे ही समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. जसं तुम्ही आता एक बोलतो मी अजून आता एक छोटंसं उदाहरण आहे की हे चाळीसगाव माझं आहे, हे शहर सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, ही भूमिका प्रत्येक पक्षाच्या नेत्याने जाणीव असलेल्या कार्यकर्त्याला असली पाहिजे. चाळीसगावची समस्या आता ट्रॅफिकची इतकी समस्या झालेली आहे की अक्षरशः असं वाटतं सकाळी 9-10ला किंवा संध्याकाळी 6-7ला आम्ही पुण्यात किंवा मुंबईत आहोत का अशा प्रकारचं ट्रॅफिक आहे. पार्किंगची इतकी मोठी समस्या निर्माण होणार आहे. इथे खेड्यातून कमीत कमी 142 खेडे आहेत, हजारो लोक चाळीसगावमध्ये येतात, मोठी बाजारपेठ आहे, मध्यवर्ती केंद्र आहे. या ठिकाणी महिलांसाठी रस्त्यावर प्रसाधनांची देखील सुविधा नाही आहे. चाळीसगाव शहर अशा मोक्यावर आहे, इथे शहराच्या मध्यभागातून नदी जाते, डोंगरी नदी आणि तित्तूर नदीचा संगम आहे. या नदीच्या काठाला सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकतं, परंतु अशा प्रकारे चाळीसगाव नगरीसाठी आत्मीयता असलेली नजर या चाळीसगावच्या राजकीय नेतृत्वामध्ये अभावाने अजून निर्माण झालेली नाही आहे आणि हे आमचं दुर्दैव आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नुकतंच आता आम्ही पोलीस प्रशासनाला देखील आम्ही सूचना केली, विनंती केली की पार्किंग आणि ट्रॅफिकची समस्या सुधारवली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही एक गांधीगिरीचा मार्ग करणार आहोत. आम्ही आंदोलन करत नाही अशातला भाग नाही. हे जे स्मारक जिथे आपण आता चर्चा करतो आहोत या शिवाजी महाराजाचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही 1 दिवसाचा रास्ता रोको केला होता. आमच्या 168 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे वंशज आदरणीय संभाजीराजे भोसले इथे आले होते, त्यांनी देखील आमचा अशा प्रकारे म्हणजे उल्लेख केला होता की ही लोक आता अशा चांगल्या शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब असोत, महात्मा फुले असोत, अशा सर्व महापुरुषांना मानणारी ही चाळीसगावची भूमी आहे. आणि म्हणून या चाळीसगावच्या भूमीमध्ये तरुणांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही योग्य ती भूमिका लवकरच घेणार आहोत. नक्कीच खरं तर नागरिकांचा आक्रोशही आपण पाहतोय. सत्ताधाऱ्यांचे जे काही त्यांच्या सूचना होत्या किंवा त्यांची विकास कामाची यादी होती ती पण अजून प्रलंबित आहे. खरं तर चाळीसगावकरांकडं मी येतो. पुतळ्याचं राजकारण महत्त्वाचं आहे की नागरिकांना मूलभूत सुविधा देणं सत्ताधारी असेल विरोधकांसाठी प्राधान्याचं असलं पाहिजे? नाही, पुतळ्याचं राजकारण हे केलं जातं आहे. ॲक्च्युली महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण व्हायला नको चाळीसगावात. महाराज ही महाराष्ट्राची नाही साऱ्या देशाची अस्मिता आहे. त्या अस्मितेसाठी जर राजकारण होत असेल तर निश्चितच ते निषेधार्ह आहे. पण सामान्य जनतेची अपेक्षा असते की तुम्ही जे विजन दाखवलं होतं निवडून येताना की तुम्ही एक त्यावेळेस मोठे मोठे बॅनर लावून दाखवत होते, मोठे मोठे व्हिडिओ लावून दाखवत होते की आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक असं करणार आहोत, आम्ही सत्तेत आलं तर असं करणार आहोत. लोकांनी तुमच्याकडे विजन पाहून की तुम्हाला आहे बा यांच्याकडे विजन आहे म्हणून तुम्हाला मतं दिली. प्लस तुमच्याकडे तुम्ही विजन दाखवलं होतं की तुम्ही मूलभूत सुविधासुद्धा देणार आहात, की मूलभूत सुविधा आम्ही देणार आहोत. गावात भुयारी गटारी बनवणार आहोत. गावामध्ये आम्ही इतर जे काही अजून सुविधा स्वच्छतेच्या बाबतीत असतील किंवा काय असेल त्या आम्ही सगळं पुरवणार आहोत. हे विजन जर तुम्ही त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस दाखवलेलं होतं पण ते आत्ता कुठे पूर्ण होताना दिसत नाही आहे. साधारणतः पुढच्या वर्षी तुमची नगरपालिकेचे परत इलेक्शन येणार आहे. आता 4 वर्ष झाले. 4 वर्षामध्ये आम्ही फक्त महाराजांचं अजून पुतळ्याचं दर्शन चाळीसगावकरांना होत नाही आहे. चाळीसगावांच्या मूलभूत सुविधांचं दर्शन होत नाही आहे. मग ज्या एकंदरीत सगळं तुमचं विजन पाहून जर तुम्हाला सत्ताधारी असताना त्यांना जर मतदान चाळीसगावकरांनी केलेलं होतं
तर निश्चितच ते कुठंच पूर्ण झालेलं दिसत नाही आहे. नक्कीच सर, ज्या पद्धतीने शिवाजी महाराज जर म्हटले तर संपूर्ण देशाचं, महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत मानलं जातं, तरुणांचं एक ऊर्जा मानलं जातं. आणि गेल्या आता सत्ताधारीचे असतील किंवा त्याच्या आधीचे जे सत्ताधारी असतील, एक स्वप्न दाखवलं गेलं ज्या पद्धतीची जी ऊर्जा मांडली जाते महाराष्ट्राची, की त्या पुतळ्याचं या ठिकाणी म्हणजे अनावरण होईल किंवा उभा राहील आणि त्याच्यावरती मतं मागितली गेली, राजकारण केलं गेलं आणि त्या राजकारणात ते यशस्वी ठरले. मात्र अद्यापही पुतळा चाळीसगाव शहरात उभा राहू शकला नाही. याच्या मागचं राजकारण आहे की राजकीय मंडळींची उदासीनता? एक समाजकारणी म्हणून जर तुम्ही मला विचारत असाल तर हा समाजकारणींचा, चाळीसगावकरांचा आणि राजकीय नेत्यांचा व्यासपीठ आज तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला आहे. मला ह्या संपूर्ण तुमच्या प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच ओळीतमध्ये द्यायचं आहे आणि तो उत्तर असं आहे की ज्या सर्व राज्यकर्त्यांनी जर महामानवांचे विचार जर डोक्यात घेतले तर मला असं वाटतं की कुठलंच राजकारण पुतळ्याबद्दल होणार नाही. पण ते महामानवांचे विचार घेणं महत्त्वाचं आहे. महामानवांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार जर डोक्यावर घेतले तर मला असं वाटतं की तो पुतळाही आमचा आराध्य दैवतांचा या ठिकाणी उभा राहील आणि गावाच्या मूलभूत गरजासुद्धा हे राज्यकर्ते पूर्ण करतील अशी मला त्यांच्याकडनं नक्कीच खात्री आहे. खरं तर सत्ताधारी आहात आपण, काय या गोष्टीसाठी विलंब होता आहे? नागरिकांना जाणून घ्यायला आवडणार आहे की याच्यावरती राजकारण होतं आहे की कशा पद्धतीने हे काम दिरंगाईने सुरू आहे? निश्चितपणाने मला सांगताना आनंद होईल. आत्ताच डॉक्टर साहेब असतील, वकील साहेब असतील, यांनी मांडलं की आम्ही ज्यावेळेस 2016 साली इलेक्शन लढताना जो काही आमचा अजेंडा होता त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं हा प्रामुख्याने मुद्दा होता. त्यात दुसरे जे मुद्दे होते ते सुद्धा आज भुयारी गटर असेल, पाणीपुरवठा योजना असेल, हे आज अस्तित्वात आहे आणि त्याचं पूर्णत्वासकडे वाटचाल चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सांगताना मला आनंद होतो की मागच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत ज्यांनी सातत्याने 40 वर्ष या एक हाती सत्ता नगरपालिकेवर हाताळली किंवा भोगली, त्यांच्याकडून जे झालं नाही ते 4 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापासून तर थेट चाळीसगाव नगरपालिकेपर्यंत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा प्रवासमध्ये बऱ्याच अडथळे होते आणि त्या अडथळे पार करत आज आम्ही अभिमानाने सांगतो, येणाऱ्या 19 फेब्रुवारीला भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी उभारलंच जाणार आहे. नुसतंच तुम्ही जर आता हे बघितलं की आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत ही शिवसृष्टी, हे उभारण्याचं सुद्धा स्वप्न हे शिवस्मारकाबरोबर आपलं पूर्णत्वास होतं आहे. हे सांगताना तुम्ही जे विचारलं की याचा विलंब का झाला, मुळात मागच्या काळात या गोष्टींचा जर पाठलाग करून काही टेक्निकल बाबी जर पूर्ण केल्या असत्या तर निश्चितपणाने आज चाळीसगावकरांच्या स्वप्नातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बराच आधी उभारला गेला असता. परंतु हे चाळीसगावकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या नागरिकांनी ज्या अपेक्षेने त्यावेळेस त्या सत्ताधाऱ्यांना निवडून दिलं, सत्तेवर बसवलं, ते त्यांच्या अपेक्षेला पूर्ण ठरू शकले नाही. म्हणून मी अभिमानाने सांगतो, या 4 वर्षाच्या कारकिर्दीत मग तो नॅशनल हायवे डिनोटिफाईड असेल, जागेचा संदर्भ असेल किंवा पुतळ्याच्या टेक्निकल बाबी असतील, या सर्व ह्या कालावधीत पूर्ण करून मागच्याच हप्त्यात आम्ही कलेक्टर महोदयांकडे पूर्णपणे प्रस्ताव सादर झालेला आहे. प्रस्ताव सादर करून तसा 1 महिना झाला, परंतु त्यात एक नगरपालिकेच्या ठरावाची पुन्हा एक त्रुटी काढलेली होती आणि 15-20 दिवसापूर्वी आमच्या मिटिंगमध्ये बहुमताने ठराव करून आज फक्त कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव पाठवला गेलेला आहे आणि निश्चितपणाने पुढील 15 दिवसात त्यास मान्यताही मिळेल आणि 19 फेब्रुवारीला चाळीसगावकरांच्या मनातला, चाळीसगावकरांचा अस्मितेचा जो प्रतीक्षेचा भाग होता तो 19 फेब्रुवारीला संपेल, हे मी 100% आत्मविश्वासाने सांगतो. नक्कीच त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, प्रलंबित असणाऱ्या पुतळ्याचं काम पूर्णत्वास येतं आहे. 19 फेब्रुवारीला तो पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.
मात्र पुतळ्याचा प्रश्न जरी सुटला असेल, मात्र शहरातल्या इतर प्रश्नांसाठी सत्ताधारी आता कशा पद्धतीने वाटचाल करणार आहे किंवा लोकप्रतिनिधी त्यांना किती पद्धतीने किंवा विरोधक कशा पद्धतीने धारेवर धरणार आहे, कारण येणाऱ्या काळात आपल्या निवडणुका लागतील, पुन्हा आपल्या जाहीरनाम्याचा, पुन्हा आपल्या विजन दाखवण्याच्या प्रथेला सुरुवात होईल. नेमकं आता नागरिकांना आपण जाता जाता काय सांगा? मुळात पुतळ्याचा जो विषय होता, हा आपण जो उभा आहे हा नॅशनल हायवे होता आणि एका नियमानुसार नॅशनल हायवेपासून 80 मीटर 50 मीटरच्या पुढं पुतळा उभारता येत नाही. ही त्यावेळची टेक्निकल एक अडचण होती. माजी आमदार मान्य राजूदादा देशमुख यांच्या कारकिर्दीत आपला बाह्य वळण रस्ता तयार झाला आणि मग तो नॅशनल हायवेमध्ये तो कन्वर्ट झाला. तो नॅशनल हायवे झाल्यामुळे आज ही जी जागा आहे ही आपल्याला नॅशनल हायवेची जी अडचण होती ती आपल्याला सर्वांना ती काढता आली. त्याच्यामुळं आम्ही सर्व सत्ताधारी, विरोधक, अपक्ष सर्वांनी मिळून सर्वानुमते पुतळ्याचे ठराव पूर्वीच्या काळात केलेले होते. नंतर आता परत जे नवीन ठराव लागले ते सर्व लोकांनी आम्ही सर्वानुमताने मंजूर केले. ते काही बहुमताने एकट्या त्यांच्या किंवा एकट्या आमच्या म्हणण्यानुसार नाही झाले, ते सर्व बहुमताने मंजूर झालेले. हा झाला पुतळ्याचा विषय. त्याच्यानंतर आता लोकांचा जो विषय, गावात पाणीपुरवठा सुरळीत चालू हे सर्वजण मान्य करतायत. तात्यासाहेबांनी पण सांगितलं की काही गोष्टी आहेत झाल्या आहेत त्या झाल्यात, एकदमच काही एकदम झालेलं नाही असं नाही, परंतु गटारी आहेत, रस्ते आहेत, रस्त्याची अतिशय बाकालाशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यावर काही ना काही मार्ग, त्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. काही स्कीमांमुळे रस्ते थोडेसे विलंबित होत आहेत, पण त्यावर तोडगे आहेत. ते काढण्यासाठी एक इच्छाशक्ती लागणार आहे आणि तिची आता इथून पुढं सर्वांनाच गरज ठेवावी लागणार आहे. कारण पुढच्या जास्तीत जास्त 9-10 महिन्याच्या आत आज जनतेच्या समोर जायचं आहे. जनतेच्या समोर जात असताना प्रत्येकाला काही ना काही काम केलं असं दाखवावं लागणार आहे. पुतळ्याचा एक विषय आहे तो अस्मितेचा विषय. अस्मितेच्या सोबत ज्या प्रमुख ज्या आपल्या गरजा आहेत त्याचेसुद्धा प्रश्न हे सोडावे लागणार आहेत. त्याची अतिशय बकालावस्था आहे. ही सत्य परिस्थिती आम्ही मान्य केली किंवा नाही केली तरी ती जनतेला दिसते, जनता ती भोगती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता त्यात सुधारणा कशी करता येईल आणि चांगलं काय त्याच्यातून निष्पन्न करता येईल हाच महत्त्वाचा विषय राहणार आहे. आरोग्याचा जो विषय होता, पूर्वी नगरपालिकेच्या खर्चातून आपण आपला दवाखाना चालवत होतो. आता काही नियमानुसार तो ग्रामीणकडे वळता झाला, त्याच्यामुळे आता त्याच्यावर ग्रामीणचा कंट्रोल, नगरपालिकेच्यावर कंट्रोल नाही आहे. नक्कीच सत्ताधाऱ्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की कशा पद्धतीने या पुतळ्याची प्रोसिजर होती, नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे, येणाऱ्या काळात निवडणुका येतील, पुन्हा आपल्याला जनतेसमोर जायचं आहे. मात्र सर्व पक्षीय, सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आहेत, संघटनांनी एकत्र आहेत. चाळीसगावकरांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील एकत्र येऊन प्रयत्नशील राहणार आहात का, किंवा काय येणाऱ्या काळात नागरिकांना आपण आश्वासन देणार की, आणि येणाऱ्या काळासोबत आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कितपत झाली आणि ती येणाऱ्या काळात कशी पद्धतीने पूर्ण होईल? मागच्या या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची चर्चा आणि उहापोह झाला याच्या बाबतीत जर थोडक्यात सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या राजकारणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं त्याच्यात न बोललेलं त्या विषयांमध्ये खोलात जाण्यात बरं नाही. या चाळीसगाव शहरातल्या 18 पगड जातीच्या सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे की या ठिकाणी भव्य दिव्य असं शिवस्मारक व्हावं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या पुतळ्याच्या कामी चाळीसगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजूदादा देशमुख हे सत्तेत असताना त्यांचा सहकारी म्हणून हे काम होत नाही म्हणून उपोषणाला मी आणि माझा सहकारी प्रदीप निकम व त्या काळातील या ठिकाणी बसलेले बाकीची सगळी संघटनेची मंडळी साक्षीदार आहे की ते पहिलं उपोषण करणारा मी आणि प्रदीप निकम, मी आणि आमच्या बाकीचे इतर नगरसेवक सहकाऱ्यांनी केला होता. परंतु प्रशासकीय पातळीवरच्या पुतळ्यासंदर्भातल्या ज्या टेक्निकल अडचणी होत्या त्या जर तुम्ही मागच्या काळखंडातला सगळा कागदोपत्री इतिहास जर या पुतळ्याच्या संदर्भातला पाहिला तर त्यांनी मागच्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये जे होऊ शकलं नाही, मग या मागच्या 40 वर्षाच्या कालखंडात जर होऊ शकलं नाही तर मग या चाळीसगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल, या चाळीसगाव शहरामधले उद्यानं असतील, या चाळीसगाव शहरातली जी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, या योजना मार्गी लागल्या आहेत हे या चाळीसगावकरांच्या तोडून या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलंच ना. मग हे त्या सगळ्यांचा फरक आहे. राहिला येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या समोर जाण्याची समस्या या चाळीसगावकरांनी उघड्या डोळ्यांनी मागच्या कालखंडामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्यात त्या त्यांनी पाहिलेल्या आहेत. एक सुजाण चाळीसगाव करून म्हणून ते ठरवतील की आम्ही कोणत्या सोबत जायचं आहे. मी या चाळीसगाव शहरातला एक सुजाण नागरिक, लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचा प्रतिनिधी या नात्याने तुमच्या समोर बोलत असताना एवढंच आश्वस्त करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरोधाला विरोध म्हणून चाळीसगाव नगरपालिकेत काम केलं नाही. ज्या गोष्टी दुरापास्त असतील, ज्या गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीच्या असतील त्याला विरोध केलेला आहे आणि चांगल्या कामाच्यासाठी कायम सोबत राहिलेलो आहेत. आणि येणाऱ्या काळात सुद्धा चाळीसगावकरांच्या हिताचे जे जे निर्णय असतील त्याच्यासाठी आम्ही सोबत आहेत. मात्र चुकीच्या जर गोष्टी असतील तर त्याला नक्की विरोध आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आज आपण विरोधात आहात चाळीसगाव नगरपालिकेमध्ये, येणाऱ्या काळात जनतेने आपल्याला पुन्हा सत्ताधारी म्हणून समोर आणलं तर कशा पद्धतीचे विकास कामं आणि ज्या आपल्या कार्यकाळात प्रलंबित विकास कामं होते त्यांची पूर्तता सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे त्या पूर्तता करून
ती विकास कामं आम्ही पुढं नेली, ती आता नेली की प्रलंबित आहेत की कशा पद्धतीची त्याच्यात तथ्यता आहे, काय सांगा? नाही, विकास कामं आता मागाशी आमदार खासदारांचा जो उल्लेख झाला ना, त्याच्या संदर्भात मी असं सांगतो की बेरोजगारी इतकी प्रचंड वाढली आहे तालुक्यामध्ये की कोणत्याही तरुणाला आज नोकरी मिळालेली नाही आहे, त्याला उद्योगधंदा पण मिळालेला नाही आहे. दुसरी गोष्ट, स्मारकाच्या संदर्भात जे राजकारण होतं आहे, आता स्मारकाचा हा एवढा ढाचा उभा आहे आणि शेजारी आमदारांनी आता एक इमारत बांधलेली आहे, 40,000 स्क्वेअर फुटाची इमारत अवघ्या 3 महिन्यात उभी राहू शकते आणि एवढा ढाचा उभा राहायला 1.5 वर्ष लागलं आहे. 1.5 वर्षापासून एवढंच उभं राहतं आहे. त्याच्यामुळे कोणाची इच्छाशक्ती किती आहे हे पण आता लोकांना कळायला लागलेलं आहे. एवढंसं बांधकाम करायला इतका काळ लागू शकतो आणि स्वतःची 40,000 स्क्वेअर फुटाची इमारत 3च महिन्यात उभी राहू शकते. म्हणजे लोकप्रतिनिधींचा किती उदासीनतेचा भाग यामध्ये आहे हे पण लोकांना आता कळायला लागलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता आमच्या अपेक्षा अशा आहेत दोन्ही लोकप्रतिनिधीकडून, खासदारही इथले आहेत, आमदार इथले आहेत, नगरपालिकेत त्यांची सत्ता आहे, जिल्हा परिषदमध्ये त्यांची सत्ता आहे. त्यांनी ग्रामीण भागामधल्या ग्रामीण विकासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आरोग्य सुविधा आज ग्रामीण रुग्णालय उभं केलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काही नाही, पोकळ इमारत आहे फक्त, बाकी काहीच नाही आहे. एक डॉक्टर फक्त असतो, बाकी कुणीही नाही आहे. लोकांना खाजगी दवाखान्यातच जावं लागतं आणि महागडाच उपचार घ्यावा लागतो आहे. रात्री बेरात्री खाजगी दवाखान्यांमध्ये सेवा उपलब्ध असते, सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध नसते, डॉक्टर पण हजर राहत नाहीत. दुसरी गोष्ट, इथल्या तरुणाला रोजगार मिळण्यासाठी कारखाने आणले पाहिजेत. MIDC झालेले, MIDCमध्ये कारखाने उभे केले पाहिजेत. त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा पुढच्या काळामध्ये या लोकप्रतिनिधींना हा युवक घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं, सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, यांच्या एकंदरीत चाळीसगावबद्दलचे जे मतांतर होते त्या सगळ्या नागरिकांसमोर आपण ठेवलेल्या आहेत. खरं तर सत्ताधाऱ्यांनी काय केलं गेलं पाहिजे, विरोधकांनी काय केलं गेलं पाहिजे हे नागरिकांना सांगण्याची गरज नसावी. नक्कीच ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यासाठी कशा पद्धतीची दिरंगाई झाली, कशा पद्धतीची टेक्निकल बाबी समोर आल्या, विरोधकांनी काय केलं, सत्ताधाऱ्यांनी काय केलं, नेमकं याच्या मागचं एक संघटनात्मक ज्या पद्धतीने आपण त्या दृष्टीने पाहत आहे, खरी वस्तुस्थिती काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबत जर सांगायचं झालं, त्याचे वास्तव आता भाजपच्या शहराध्यक्षांनी सांगितलं की आम्ही त्या त्रुटी अशा केल्या तशा केल्या. मी इथे यांच्यासमोर सांगतो आणि सर्व जनतेला माहिती आहे, सर्व चाळीसगाव तालुकावासियांना माहिती आहे, सर्व शिवप्रेमींना माहिती आहे, या ठिकाणी आम्ही सलग 21 दिवस याच ठिकाणी मोठं उपोषण केलं होतं संभाजी सेनेच्या माध्यमातून. त्यानंतर आम्ही वेळोवेळी वेगवेगळे इशारे दिलेत. 21 कार्यकर्त्यांनी आम्ही ते अंगावर रॉकेल ओतून घेतलं, एक वेळा नव्हे तर 2 वेळा. तरी त्याच्यानंतर काही हालचाल होत नव्हती. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस इथं आले होते, तर ते सभेला भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळेस आमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तिथे बॅनरबाजी केली आणि घोषणा दिल्या की चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झालाच पाहिजे. ज्यावेळेस पोलीस आम्हाला अटक करायला आलेत, त्यावेळेस फडणवीस साहेब म्हटले होते की थांबा, त्यांना पकडू नका, मग मी बोलणार त्या विषयावर. आणि त्यानंतर ते म्हटले होते की आचारसंहिते माझ्या चाळीसगावच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बैल माझ्या टेबलावर आहे, फक्त आचारसंहिता संपली की मी त्याच्यावर सही करतो आणि मंजुरी देतो. परंतु ते आश्वासनच होतं, एका राजकीय नेत्याचं आश्वासन होतं. त्याच्यानंतरसुद्धा 6 महिने उलटून गेले तरी कुठलीही त्याच्यावर प्रगती नव्हती. म्हणून आम्ही सलग 21 दिवस 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र पाठवले रजिस्टर पोस्टाने, परंतु तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही. नंतर आम्ही याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांचा 20/20चा बॅनर लावून की यांना परमेश्वरांनी सद्बुद्धी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मार्गी लावा म्हणून 10 जोडपी आणि 10 ब्राह्मणांच्या प्रचंड अशा मंत्रोच्चारामध्ये इथे आंदोलन केलं होतं, होम हवन आंदोलन, त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून. परंतु तरीसुद्धा काही फरक पडला नाही. शेवटी आम्ही एक नंतरचं असं हत्यार उपसलं की दर महिन्याच्या 19 फेब्रुवारीपासून सुरुवात केली तर दर महिन्याच्या 19 तारखेला इथे महाआरती भरवायला लागलो. हजारो लोक शिवप्रेमी इथे जमायला लागलेत. आता हे म्हणतात की आम्ही अनेक अडचणी सोडवल्या, पण जशी जशी आमची एक आरती सुरू झाली त्याच्यानंतर यांची एक परमिशन निघायला सुरुवात झाली होती. तोपर्यंत कुठलीही हालचाल झाली नव्हती. एका महिन्याला एक परमिशन, दुसऱ्या महिन्याची आरती येईपर्यंत. बरं आम्ही काय करायचो? आम्हाला विरोधाला विरोध करायचा नव्हता. आमचं म्हणणं आहे की आम्हाला इथे श्रेयवादसुद्धा नको पाहिजे. आम्ही एकच म्हणत आहोत की इथे पुतळा झाला पाहिजे. आम्ही आमदारांनाच इथे बोलवायचो.
आमदार नसले तर त्यांच्या सौभाग्यवती नाही तर बोलवायचो, म्हणजे त्यांच्यावर एक जबाबदारी टाकत होतो. आणि ही टांगती तलवार आमची कायम असल्यामुळे यांच्या एक एक परवानग्या निघाल्या. आता यांनी सांगितलं की नॅशनल हायवेचं डिनोटिफाईड, हे तात्कालीन आमदार म्हणजे आता जे खासदार जे उन्मेष पाटील आहेत त्यांना विचारून घ्या. त्यांना हा विषयसुद्धा मीच सांगितला होता की जर इथून पुढचा मार्केट कमिटीपर्यंतचा रस्ता जर नगरपालिकेकडं आहे, आणि त्यावेळेस आम्ही एक निवेदन दिलं होतं, तात्कालीन सरकारने देशी दारूचे दुकानं वाचवण्याकरता हायवेपासून जे जवळचे दुकान होते त्यांना डायरेक्ट नगरपालिकेकडे हस्तांतरित केलं होतं. तेव्हासुद्धा आम्ही निवेदन दिलं की तुम्ही ह्या दारूचे दुकानं वाचवण्याकरता तुम्ही हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरित करता, तर मग इथून फक्त 300 मीटरपर्यंतचा रस्ता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी हस्तांतरित करू शकत नाही का? आणि हा विषय आम्ही त्यांना सांगितल्यानंतर तो विषय हा रस्ता एवढा हायवे डिनोटिफाईड झाला. त्याच्यानंतर शेवटी आम्ही पुन्हा अजून इशारा, मागच्या काळातसुद्धा 19 चौथऱ्याची परमिशन यांची नव्हती, परत पुन्हा आम्ही आंदोलनाचा एक जसं आम्ही आंदोलन करत गेलो ती चौथऱ्याची परमिशनसुद्धा आमच्या आंदोलनानंतरच झालेली आहे. त्यानंतर आम्ही आता नंतर परत आता जे निवेदन आम्ही तयार आहे आमचं ते देतो आहे. हे सांगता यांना माहीत आहे 19 फेब्रुवारी 2021पर्यंत जर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला नाही तर आमचे तमाम महाराष्ट्रातले 2100 संभाजी सैनिक याच ठिकाणी आत्मदहन करतील. आणि आम्ही नुसतं बोलत नाही तर या ठिकाणी एक वेळा नाही तर 2 वेळा आम्ही अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं आहे. त्याच्या व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा झालेलं आहे. आणि 19 फेब्रुवारी 2021ला जर पुतळा उभा राहायचा असेल तर त्याच्याकरता अगोदर चौथरा बांधला गेला पाहिजे. म्हणून आम्ही नगरपालिकेला इशारा दिलेला आहे की जर ह्या चालू महिन्यातच या चौथऱ्याच्या कामाला जर सुरुवात झाली नाही तर 1 जानेवारीपासून कोणत्याही क्षणाला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही यांना काळं फासू किंवा कोणत्याही स्वरूपाचं उग्र आंदोलन करू असा सुद्धा आम्ही इशारा दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या जागर जनस्थान या माध्यमाचं मी खरोखर मनापासून आभार मानतो की आमच्या ज्या आंदोलनाची आमची जी भूमिका होती ही मांडण्याची आम्हाला तुम्ही संधी दिली. आणि आपल्या माध्यमातून मी सर्व शासन आणि प्रशासन राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर 19 फेब्रुवारीला या जागेवर जर पुतळा उभा झाला नाही तर महाराष्ट्रभरातील 2100 संभाजी सैनिक या ठिकाणी आत्मदहन करतील. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या पुतळा जर 19 फेब्रुवारीला उभा राहिला नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. शेवटी जाता जाता प्रत्येकाकडनं आपण 30-30 सेकंदामध्ये जे काय आपलं शेवटचं मनोगत काय आपल्या शहराविषयी असेल, राज्यकर्त्यांविषयी असेल किंवा विरोधकांविषयी असेल, काय सांगा? मला कोणत्याही राजकारणात पडायचं नाही, फक्त शहर हे सुंदर आणि स्वच्छ झालं पाहिजे याकरता हा शिवछत्रपतींचा पुतळा लवकर झाला पाहिजे. त्याचप्रमाणे चाळीसगावमध्ये ज्या ज्या समस्या आहेत, रस्त्याची समस्या, पार्किंगची, ट्रॅफिकची, प्रसाधनांची आणि अतिक्रमणांची, या सगळ्या सुविधांवर त्वरित लक्ष घातलं पाहिजे. अशा जाता जाता काय सांगाल, काय अपेक्षा आहे, काय नागरिकांना आपण आवाहन कराल, काय शाश्वती द्या? नगरपालिकेने शहर धूळमुक्त केलं पाहिजे, रस्ते चांगले केले पाहिजे आणि त्याचबरोबर अतिक्रमणमुक्त देखील शहराची गरज आहे. नदी आणि जे काही चौक आहेत त्यांचं सुशोभीकरण करण्याची गरज आहे. या शहरामध्ये मोठे मोठे चौक आहेत, काही सुशोभित करण्यासाठी संधी आहे परंतु ती होत नाही आहे. नंतर लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार खासदार यांनी बेरोजगारीवर लक्ष दिलं पाहिजे, कारखानदारी आणली पाहिजे, ग्रामीण विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या सुविधांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. ग्रामपंचायतींमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि नागरिकांना ज्या सुविधा मिळत नाही त्याच्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आपण काय सांगाल? या ठिकाणी ज्या ज्या समस्यांचा उहापोह झाला तुर्तास 1 वर्षभराच्या कालखंडामध्ये सत्ताधाऱ्यांनी कसोशीने का होईना त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्या योग्य असतील तर सजग विरोधक म्हणून त्यांना नक्की सहकार्य करू, चुकीच्या असतील तर त्यांना विरोध करू. परंतु चाळीसगावातील तमाम त्रस्त नागरिकांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून मुक्त करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ज्याचं या तमाम चाळीसगावकरांच्या मनातलं स्वप्न आहे तो लवकरात लवकर त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 19 फेब्रुवारीला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने उभारला जावा. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांच्या आंदोलनकर्त्यांच्या ज्यांनी भावना बोलून दाखवल्या ते वस्तुस्थिती आणि रास्ता आहेत. येणाऱ्या काळामध्ये पुतळ्याच्या कामी ज्या ज्या गोष्टी सहकार्य लागेल त्या गोष्टीमध्ये राजकारण न करता आम्ही सर्वजण राजकारणाच्या चपला काढून त्या विषयावर एकत्र आहोत आणि एकत्र काम करणार आहोत. फक्त आणि फक्त पुतळा झाला पाहिजे. नक्कीच काय अधिक सांगाल आपण की नागरिकांना काय दिलासा द्याल, संघटनेंना असेल, पक्षांना असेल किंवा सत्ताधारी आणि विरोधक म्हणून काय नेमकं आपली भूमिका असेल? आमची भूमिका विकास कामांना कायम सहकार्याची राहिलेली आणि इथून पुढे सुद्धा राहणारच आहे. कारण शेवटी जनतेच्या समोर 1 वर्षभराच्या आत जायचं आहे, त्यांना काही ना काही आम्हाला रिझल्ट द्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा मदत करण्याची सगळ्या बाबतीत आमची तयारी आहे
आजपर्यंत करत आलेला पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा पूर्णपणे मदत झालेली आहे. आता शासन युतीचं म्हणजे आघाडीचं बसलेलं आहे, तर त्याला आमच्या माजी आमदार रावजाव देशमुख यांना सुद्धा आम्ही आता सांगणार आहोत की बुवा तुम्ही सुद्धा थोडाफार या कारणात राज्य शासनाच्या स्तरावर जर कधी काही पेंडिंग असेल तर तिथून तुम्ही सुद्धा तुमची पॉवर वापरून मदत मिळवून 19 फेब्रुवारी 2021च्या आत पुतळा कसा लवकरात लवकर होईल, चबुतरा कसा उभारण्यात येईल याच्या संदर्भात तुम्ही लक्ष घालून काम करावं असं आम्ही आता त्यांना विनंती नक्कीच करतो. सत्ताधारी म्हणून आपल्याकडे आता फार जबाबदाऱ्या आहेत. अनेक लोकांच्या जे म्हणणं आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. काय आश्वासन द्याल जातं? निश्चितपणाने आत्ता आघाडी सरकारमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्या आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या भावना मांडल्यात. परंतु म्हणजे करणी आणि कथनीमध्ये कसा फरक असतो याचं एक फक्त 30 सेकंदाचं उदाहरण देईल. जे आत्ता नानासाहेबांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज यांच्या हस्ते येथे भव्य भूमिपूजन झालं. जर तुम्ही सर्वात प्रथम जो प्रश्न विचारला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात राजकारण कोण करतं, त्याचं जिवंत उदाहरण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज इथे भूमिपूजनला आले असताना आम्ही सन्मानाने तो कार्यक्रम ठेवलेला होता. सन्मानाने शहरातल्या प्रत्येक घटकाला आमंत्रित केलेलं होतं. परंतु या चाळीसगावकरांचं दुर्दैव, त्यांनी जे शहर विकास आघाडीचे नगरसेवक निवडून दिले त्यापैकी एकही नगरसेवक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. यावरून चाळीसगाव जनतेने हे ओळखावं की छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण कोणी केलं. ते एकीकडे सांगतात की आमचा कुठल्याही विकासाला विरोध नसतो, विकासाला आम्ही सोबत असतो. जर यांचा विकासाला विरोध नसतो तर मागचीच आत्ताच जे 1 वर्षापासून 308मध्ये प्रलंबित असलेले जे भुयारी गटारचं प्रकरण होतं, यांच्या वकिलामार्फत कलेक्टरकडे काय भूमिका मांडली ही कागदोपत्री आपण बघू शकतात. ही आम्ही सांगितल्याने खरी किंवा खोटी ठरणार नाही. जसं खलाने साहेबांनी सांगितलं की एका प्रायव्हेट प्रॉपर्टीचं आणि याचं उदाहरण दिलं, मी या माध्यमातून खलाने साहेबांना म्हणजे काँग्रेसचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींना निश्चितपणाने सांगू शकतात, ज्या पद्धतीने तुम्ही 19 फेब्रुवारीपर्यंत पुतळा होण्याचं अपेक्षित धरतात किंवा हे करतात, राज्यात तुमचं सरकार आहे. परमिशन देण्यासाठी तुमच्या सरकाराचे अधिकारी सरकारात बसलेले आहेत. जर तुम्ही ठरवलं, जर तुम्ही तुमच्या सरकाराला सांगितलं तर निश्चित 19 फेब्रुवारीच्या आधीच हा पुतळा उभा राहू शकतो. परंतु भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत जे काम केलं, निश्चितपणाने बापूसाहेबांनी जे सांगितलं त्यांनासुद्धा वेळोवेळी आंदोलन करावं लागलं, ही सत्यता नाकारता येणार नाही. परंतु मागच्या काळात बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले जेवढ्या गोष्टी होत्या त्या फक्त भारतीय जनता पार्टीने पूर्णत्व करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आणि मी पुन्हा या माध्यमातून आवाहन करतो की विरोधी पक्षातले जे आत्ता इथे उपस्थित आहेत यांनी राज्य शासनाला सांगून लवकरात लवकर, जे आत्ता आमचे मित्र पण म्हटलं की चबुतऱ्याची परमिशन मिळालेली आहे, अजून चबुतऱ्याची परमिशन मिळाली नाही. मी जे थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की कलेक्टर साहेबांकडे जो प्रस्ताव पाठवलेला आहे तो कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या चबुतऱ्याचं परमिशन मिळून त्याच्यानंतरच पुढची प्रक्रिया पार पडणार आहे. आणि आत्मविश्वासाने आणि निश्चित आमच्या सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत जो पाठलाग केला आहे, आमदार असतील, खासदार असतील, यांच्या प्रयत्नांना 19 फेब्रुवारीपर्यंत यश आल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो. नक्कीच एक चाळीसगावकर म्हणून शेवटची आपली काय कमेंट असेल, काय अपेक्षा या सत्ताधाऱ्यांकडनं, विरोधकांकडनं? एक चाळीसगावकर म्हणून जर तुम्ही विचारत असाल तर आम्हा चाळीसगावकरांना देण्याची सवय, घेण्याची सवय नाही आहे. आमच्या चाळीसगावची ओळख तुम्ही विचारली तर हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक पीर मुसा कादरी बाबांचं गाव म्हणजे चाळीसगाव, माणुसकीचा निर्जर झरा म्हणजे चाळीसगाव, आणि ह्या जगाला शून्य ज्यांनी दिलं या भास्कराचार्यांचं गाव म्हणजे चाळीसगाव. ज्या ज्या वेळेस सकारात्मक विकासाचा प्रश्न येईल त्या वेळेस, मग तो चाळीसगाव तालुक्याचा असो किंवा चाळीसगाव शहराचा असो, मी एकच सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस या विकासाचा मुद्दा येईल त्यावेळेस या सर्व राज्यकर्त्यांनी राजकारण विरहित समाजकारण डोक्यात घेऊन या तालुक्याचा आणि या शहराचा विकास साधावा, एवढीच या लोकांना मी विनंती करतो. सर आपण काय खरं तर एक चाळीसगावकर म्हणून सांगायला असं वाटतं की जे काय आश्वासनं आत्तापर्यंत दिली असतील ती पूर्ण झाली का नाही झाली हे येणारा काळ सांगेल. आणि येत्या वर्षी जी काय निवडणूक येईल त्या निवडणुकीच्या काळातच कळेल की कोणी किती काम केलं होतं, कोणी नाही किती केलं होतं, हे जनता मत पेटूनच सांगेल. नक्कीच एकंदरीत ज्या सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणाचे विकास कामं काय, कोणाचं नागरिकांप्रतीची भावना, कशा पद्धतीचे विकास कामं, याला अनुसरूनच येणाऱ्या काळामध्ये नागरिक मतदान करतील असा इशारा चाळीसगावकरांनी देखील या ठिकाणी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन देविदास बैरागीसह रामगिरासे,
जागर जनस्थान, चाळीसगाव. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना सरांचे आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. नाशिक शहरातील संघटित गुन्हेगारी टोळी विरोधात पोलीस आयुक्तांनी करडी नजर ठेवलेली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास देखील त्यांनी सुरुवात केली आहे. नाशिक शहराची भयमुक्त शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. नाशिक शहरातील गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढलंय म्हणून संघटित टोळी विरोधात आयुक्तांनी शहरातील पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असणाऱ्या हद्दीतील पहाटेच्या सुमारास एका वेळी 38 गुन्हेगारांच्या राहत्या ठिकाणी मोठा पोलीस फाटा घेऊन छापा मारला. पकडलेल्या गुन्हेगारांकडून 3 गावठी कट्टे, 11 काडतुसं, 8 तलवारी, 4 चॉपरसह गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त संग्राम निशानदार, पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त विजय खरात आदींसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने असा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणीचे जे संघटित गुन्हेगारी आहेत आणि या ठिकाणीचे जे टोळी युद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त केली जाईल आणि सर्व नागरिकांना याच्यावरून दिलासा मिळेल. या दृष्टीने या ठिकाणी जे संघटित गुन्हेगार आहेत ते तलवारीने, चॉपरने, कोयतेने किंवा देसी कट्टे, पिस्तूलने ते हमला करतात आणि लोकांची हत्या करतात, पैशाची मागणी करतात आणि इतर गोष्टी घडवतात. या दिशेने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने 38 ठिकाण जे आहेत ते निश्चित केलं. त्या ठिकाणीचे जिल्हा दंडाधिकारीच्या वतीने आमच्याकडून वॉरंट काढण्यात आला आणि 38 ठिकाणी दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 4 वाजता धाड टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये 543 अंमलदार, पुरुष अंमलदार होते, 120 महिला अंमलदार होती, 40 पुरुष पीआय होते आणि 2 लेडी पीआय होती आणि याच्यामध्ये मोठा सहभाग महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे, अंमलदारांचे आणि अधिकाऱ्यांचे पण होता. असा मोठा ताफा आपला जाऊन एका वेळी 38 ठिकाणी त्यांनी धाड टाकलं आणि याच्यामध्ये 25 गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 25 आरोपी पण अटक झालेला आहे आणि त्याच्यामधून 3 पिस्तूल, 11 जिवंत कारतूस आणि 35 जे आहेत ते तलवार, कोयता आणि चॉपर जे आहेत ते बरामद करण्यात आलेलं आहे. या दिशेने आपल्याला जे वाटचाल आता सुरू झालेली आहे की नाशिक शहर पोलीसच्या हद्दीमध्ये जे काही गँगवॉर्स आहेत, जे काही संघटित गुन्हेगारी आहेत, जे काही टोळी युद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त होतील. या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आपली जी पूर्ण यंत्रणा आहेत ते सक्रिय आहेत आणि यांच्यावर अजून काय प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल त्याच्या दिशेने आम्ही कारवाई करत आहोत. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. नाशिक शहरामध्ये मोटरसायकल अडवून चोरी करणाऱ्या 4 आरोपींना आडगाव पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे. रोशन निमसे आणि मित्र नेहमीप्रमाणे कामावरून मोटरसायकलनं घरी जात असताना लिंक रोड परिसरात 4 संशयितांनी मोटरसायकलला रिक्षा आडवी लावून दमदाटी आणि मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीनं 2 मोबाईल, चांदीची चैन, 5,000 रुपये हिसकावून घेतले. तक्रारदारानं आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शिताफीनं तपास सुरू करत या गुन्ह्यातील रिक्षाच्या नंबर प्लेटवरून 4 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. या गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी अधिक माहिती दिली आहे. कालच्या परवाच्या ज्या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली रिक्षा आणि संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपींना आज रोजी
कोर्टात हजर केलं होतं. माननीय कोर्टाने 14 तारखेपर्यंत त्यांना PCR दिलेला आहे. सध्या तपास चालू आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं का आडमार्गाला थांबवून जी वाटमारी झालेली आहे, जर असे काही प्रकार असेल तर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. या संशयितांनी अजून काही गुन्हे केले असल्याचे उघडकीस येऊ शकते. सदरची कामगिरी ही नाशिक शहरचे पोलीस आयुक्त माननीय दीपक पांडे सर, परिमंडळ क्रमांक 1चे उपायुक्त श्री अमोल तांबे सर व विभाग 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. पोलीस आयुक्तांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट देत शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत आढावा घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे आडगाव पोलीस ठाण्याला भेट देत शांतता सदस्य आणि पोलीस पाटलांची बैठक घेतली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ग्रीन ज्यूस संकल्पनेचं कौतुक केलंय. नगरसेवक उद्धव निमसेने देखील या बैठकीत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याबरोबर शहरातील कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण ठेवणे, कोरोनाच्या प्रादुर्भावावर गर्दी नियंत्रित करणे अशा विविध विषयांवर चर्चा केली आहे. तसंच पोलीस पाटलांनी देखील पोलीस आयुक्तांच्या बरोबर संवाद साधला. ग्रीन ज्यूसची जी संकल्पना आहे ते मूलतः नाशिक सिटी पोलीससाठी आहेत आणि मी तोपर्यंत मर्यादित राहणार. मात्र त्याचे फायदा जर आम नाशिकांना होत असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि त्याबद्दल मी ते सर्वांना शुभेच्छा देतो. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं साजरी केली जाणारी माऊलींच्या पेस खांबाचा अभिषेक सोहळा आणि यात्रा रद्द झाल्यानं परिसरात भाविक नसल्यानं शुकशुकाट पाहायला मिळालाय. कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीनं यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील मुख्य प्रवेशद्वारासह मंदिर देखील 11 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात आलं होतं. फक्त पहाटेच्या सुमारास 4 ते 5 यजमानांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री नेवासा इथे कार्तिक वद्य एकादशीला यात्रा भरते. सुमारे 3 ते 4 लाख भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. मात्र सध्या देशासह राज्यात कोविड-19 महामारीचं मोठं संकट असल्यानं कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीनं कार्तिक वद्य यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबास नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील प्रगतशील शेतकरी बबनराव पिसोटे आणि मंदिर विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, कृष्णा पिसोटे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक घालण्यात आलाय. तसंच माऊलींची आरती करण्यात आली. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न आचार्य पांडुरंग जोशी यांनी केलं. यावेळी हरिभक्त परायण मार्तंड महाराज चव्हाण, चांगदेव महाराज कर्डिले, मयूर महाराज डौले, गोरख भराट, सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते. यात्रा रद्द करण्यात आल्याने एकही दुकान मंदिर रस्त्यावर लावण्यात आलेलं नव्हतं, तर काही भाविक श्रद्धेनं मंदिराच्या बाहेरूनच गर्दी न करता दर्शन घेताना दिसत होते. जागर जनस्थानसाठी गणेश मुळे, नेवासा. कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी आदिवासी विकास विभागानं मोठा गाजावाजा करत खावटी अनुदान देणार असल्याची घोषणा केली. अनुदान देणार या चर्चेला आता 6 महिन्यांचा कालावधी लोटलाय. मात्र या योजनेच्या मार्गातील अडथळे दूर होत नाहीयेत. अनेक आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झालेत. कधी या कुटुंबांना सरकारी मदत मिळेल अशी प्रतीक्षा त्यांना लागली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भरडल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाला दिलासा देण्यासाठी आदिवासी विकास विभागानं खावटी अनुदान देण्याची घोषणा केली. सुरुवातीला या घोषणेमुळे आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. योजनेचं स्वरूप उत्तम. 2,000 रुपये नगदी बँक खात्यावर जमा करायचे आणि 2,000 रुपयांचा किराणा भरून द्यायचा. यासाठी राज्यात शिक्षकांच्या मदतीनं आदिवासी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं गेलं. या सर्व प्रक्रियेला आता 6 महिन्यांचा कालावधी लोटलाय. अजून आदिवासींच्या खात्यावर ना रक्कम जमा झालीय ना किराणा त्यांना मिळालाय. 12 लाख कुटुंब आहेत जे या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. कंट्रोल संपत आहे रे. कोटिंग येला तुम्ही पिंपणनेर 3
अहो कामधंदा नाही तडे आमने करोनानं काही करणं नाही तडे त्यावर कामधंदा नाही तर आम्ही कामाला निघून होती इकडे. काय सरकारने काय सांगत होतं का? काही नाही सांगावं, खावटी कर्ज भेटणार होतं. काही नाही भेटणार नाही सांगत पण भेटणार नाही. पोरसलेला येलाय तुम्ही पोरसले काबाला येऊनात. अहो तडे कामधंदा नाही मग पोरं बुका मारू का तडे ते आमले सरकार खावटी देणार होता पण दिनात नाही त्यावरती बाग कामली घेऊन होतो आम्ही. काय करायला पाहिजे सरकारने मग तुमच्यासाठी आज? अहो काही द्यायला पाहिजे आमले पैसा मोडा तोडायले किंवा कोणी आजारी पडत काय तर आमले पैसा पाहिजे. किराणा किराणा नाही काही नाही पैसा राहते किराणा करते. भेटणार आमले लॉकडाऊननं पैसा सरकारनं सांगितलं होतं पण ते मिळाले नाही आणि आम्हाला मिळाले असते ते आम्ही मग हे गुजरात मग गेलो नसतो. आणि मग हे पोरं सोरं लहान पोरं सोरं घेऊन आलो आहे ते आम्ही इथं इकडं. एक तर गुजरातमध्ये करोना वाढलेला आहे तरी जीव धोक्यात घालून आम्ही इकडं गुजरात आलो तर आम्ही मग काय करणार, पोटाला काहीतरी पाहिजे ना, काम वगैरे मिळाले नाही आम्हाला. मग गुजरात जीव धोक्यात घालून मग गुजरातला गेलो आम्ही तिथं. मग तिथं आता असं तसं करून आम्ही ऊस तोडून भागवते. मग ते हे पैसा आम्हाला सांगितलं होतं सरकारनं की पैसे देऊ बुवा आम्ही तुम्हाला, किराणा वगैरे देऊ. ते काही मिळालं नाही साहेब आम्हाला. मग आम्ही इकडं ऊस तोडायला निघून आलो तर आम्ही. मग काय करावं शेवटी? आता भेटायला पाहिजे असं वाटतं का? काय आता भेटेल का नाही भेटतील? त्या एवढे दिवस गेले, 12 महिने गेले साहेब. 12 महिन्यात नाही मिळाले आम्हाला पैसे. आता काय मिळातील? नाही मिळणार आता. तुमची मागणी काय आहे? भेटायला पाहिजे? आमची मागणी असं आहे की आम्हाला पैसे 2 पैसे भेटायला पाहिजे, 2 दाणे खायला भेटायला पाहिजे. तेवढेच आमचे पोटचे भुके आहेत साहेब. आम्ही काय सांगावं तुम्हाला? ज्या अक्राणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास पाडवी करतायत त्याच 2 तालुक्यातून हजारो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झालेत. या आदिवासी बांधवांना वेळेवर अनुदान मिळालं असतं तर त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली नसती. मात्र आता ही कुटुंब घरं सोडून गेल्यानंतर बाहेरगावी गेल्यावर सरकार नेमकं कुलूप लागलेल्या घरांना अनुदान देणार का हा प्रश्न आहे. अनेक कुटुंबांकडे ना रेशन कार्ड आहे ना KYC केलेलं बँक खातं आहे. अशा स्थितीत सरकारचं हे अनुदान मृगजळ ठरणार नाही ना अशी शंका आहे. सरकारने काय सांगितलं होतं? पैसा दाननी सांगितलं होतं. काय नाही भेटणार तर आम्ही ऊस तोडायला आणत. आणि जर भेटी जात तर मग तुमले गरज राहतो. मग आता काय करायला पाहिजे सरकारने? पण द्यायला पाहिजे ना. मग आम्ही कसाला येतो गाव सोडेसनी. लहान पोऱ्यालीच नाही वनवतो आम्ही. पूर्वी खावटी कर्ज दिलं जातं आदिवासी विकास खात्याकडनं, परंतु यावेळेला कोरोना पिरियड असल्यामुळे आणि लोक जे मजूर स्थलांतरित मजूर जे गेले होते काम पूर्ण सोडून आले त्यांना रोजगारही दिला, पैसेही आले असतील थोडेफार, परंतु त्यांना जेवायला काहीतरी दिलं पाहिजे, खायला काहीतरी दिलं पाहिजे. मी नेत्यांशी बोलताना दिल्लीच्या नेत्यांशी बोलताना हेही वाक्य वापरतो की आम्ही कदाचित महामारीमध्ये मरणार नाही पण तो भूकमारीमध्ये मारलं गेलो तर वाईट राहील. म्हणून मग यावर्षी मी करोना पिरियडसाठीच खास करून खावटी अनुदान ही योजना मंजूर करून घेतली 481 कोटीची. त्यातले 20-22 कोटी खर्च आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी लागते, परंतु 462 कोटीमध्ये खावटी अनुदान द्यायचं ठरलं. 2,000 रुपये याचा रोख रूपात आणि 2,000 रुपयाचं अन्नधान्य, म्हणजे त्याच्यात तांदूळ गहू सोडून म्हणजे डाळी असतील, तेल मीठ मिरची चहापत्तीसह साखर चहापत्तीसुद्धा आहे, हे द्यायचं ठरलेलं आहे. कदाचित या काही दिवसातच निधी जसं हे आहे कॅश रोखीने लवकर दिले जातील 2,000 रुपये आणि टेंडर नोटीस या 2-3 दिवसात निघाली तर खावटीसुद्धा लवकरच दिली जाईल. पण त्याला प्रोसिजर करायला थोडासा उशीर लागतो, पण निश्चितपणे रोखीने मात्र लवकर दिलं जाईल. कोरोना काळात सामान्य माणसाला जगणं अवघड झालं. अशा परिस्थितीत आदिवासी समाज हा अधिक अडचणीत आला.
आणि त्याच्या अडचणी कमी करण्याऐवजी सरकार त्या वाढवण्याचं काम करतंय की काय, असा प्रश्न खावटी अनुदानाबाबत निर्माण झालाय. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. श्री साईबाबा संस्थाननं सभ्य गणवेशाबाबतचे फलक काढले नसल्यामुळे दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे तृप्ती देसाईंनी शिर्डीत प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी नोटीस बजावली असूनही त्या पुण्याहून शिर्डीकडे निघाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना सुपाजवळ अटक केली आहे. या अटकेचं वृत्त शिर्डीत येताच प्रवेशद्वारासमोर उपस्थित महाआघाडी आणि ब्राह्मण महासभेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केलाय. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार म्हटल्यामुळे सकाळपासूनच शिर्डीत विविध संघटना, महिला संघटना, साई भक्त यांनी तृप्ती देसाई यांना विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शिर्डीत मोठा पोलीस फौजफाटा वाढवण्यात आला होता. तृप्ती देसाई शिर्डीत आल्यास त्यांना विरोध करण्यासाठी महिला आणि साई भक्तांनी जोरदार तयारी केली होती. शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून DYSP संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, दीपक गंधाले, मिथुन घुगे, प्रवीण दातीर, पोलीस नाईक प्रसाद साळवे, मकासरे, गडाख, नितीन शेलार यांच्यासह शिर्डीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्रह्मांड नायक सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. शिर्डीच्याकडे येणाऱ्या विकृती आज पोलीस प्रशासनाने थांबवलेली आहे, त्याला अटक केलेली आहे. प्रशासनाचे आभार आणि साईनाथ बाबाचे धन्यवाद. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. यश टायर्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिला जाणाऱ्या सर्व्हिसेस: टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरेमिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा. आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स, शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करीलिम्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक. नाशिक रोड 422101. मोबाईल 9881507215, 9370606643, 9766635211. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे दिंडोरीमधून. दिंडोरी तालुक्यात सद्यस्थितीला शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमाप्रमाणे 8 तास 3 फेज विद्युत पुरवठा केला जात असतानाही तो सलग होत नाहीये. सतत पुरवठा खंडित होतोय. यामुळे पिकांना पाणी देणं कठीण झालंय. त्याचबरोबर खंडित वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंप देखील नादुरुस्त होण्याचे प्रकार घडतायत. 8 तासापैकी केवळ 4-5 तासच वीज मिळतेय. याबाबत तत्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा येत्या 8 दिवसात राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये प्रहार स्टाईलनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी प्रहारचे तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ, उपतालुका प्रमुख गिरीश शिरसाट, तालुका सरचिटणीस संदीप केंदळे, युवा तालुका प्रमुख विक्रम बोराडे, रोहित पाटील आदींसह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याला देशभरातून विरोध होत आहे.
हे कायदे रद्द करावे या मागण्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीमध्ये गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून आहे. महाराष्ट्रातील राज्यमंत्री वंदनीय बच्चूभाऊ कडू देखील दुचाकीवरती असंख्य प्रहार कार्यकर्त्यासह त्या ठिकाणी दाखल होत आहे. परंतु एक केंद्र सरकारच्या वतीने या शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे या अन्यायाविरोधात महाराष्ट्र पेटून उठला आहे. या संदर्भात आज आम्ही दिंडोरी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावरती तोडगा न निघाल्यास प्रहार स्टाईलने येत्या 8 दिवसामध्ये तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार मात्र प्रशासन केंद्र शासन असणार आहे. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. काही अज्ञात चोरट्यांनी नंदुरबार शहरामध्ये संजय मोबाईल शॉपी फोडून महागडे मोबाईल चोरून नेले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करत असतानाच ही दुकानफोडी नंदुरबार शहरातील 2 विधी संघर्ष बालकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात 2 अल्पवयीन बालक आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्याचबरोबर लपवलेले एकूण 4,70,000 रुपयांचे 56 महागडे मोबाईल काढून दिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, दादाबाई मासूळ, अभय राजपूत, आनंद मराठे यांनी ही कामगिरी केली आहे. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. भडगाव येथील मोटरसायकल चोरी करणारी टोळी धुळ्यात मोटरसायकल विकण्यासाठी नेत असताना फागणे तालुका धुळे येथील आरोपींना पोलिसांनी रंगेहात मुद्देमालासह पकडलंय. चोरट्यांनी चोरी केलेल्या तब्बल 6 मोटरसायकल भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या मोटरसायकलच्या आरोपींनी नंबर प्लेट काढून विकण्यासाठी घेऊन गेले होते. भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मी पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, भडगाव पोलीस स्टेशन. भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर